क्रमांक 3 आणि चर्चा चार चार चर्चा केली होती. तर त्याचं पुनरावलोकन करूया. मंत्र 3 आणि 4 मध्ये काय चर्चा केली होती? तर मंत्र 3 मध्ये आपण चर्चा केली होती कशा प्रकारे ईशावास्य भावनेमध्ये कार्य केले नाही तर काय परिणाम होईल. ईशावास्य भावना काय आहे? ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचा जगता जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा करता सुचत धनम. म्हणजे संपूर्ण संपत्ती भगवंताची आहे, म्हणून आपल्या वाट्याला जे काही भगवंताने दिलेलं त्याचा स्वीकार केला पाहिजे. बाकी संपत्ती दुसऱ्या कुणाची आम्ही त्याचा स्वीकार नाही केला पाहिजे. तर ईशावास्य भावना आहे. आणि तुम्हाला प्रश्न पण आहे दीर्घोत्तरी कशा प्रकारे ईशावास्यमध्ये कार्य करण्याचे लाभ आणि त्याचं हे सांगा. कशा प्रकारे तुम्ही करता जीवनामध्ये आणि त्याचे लाभ काय प्राप्त होतील, साधना हरे आणि कृष्णा लाभ. प्रभू जी, आवाज येत नाहीये. आवाज येत नाही? बाकीच्या भक्तांना येतोय का आवाज? हा, तुटतोय मध्ये, बराच वेळ तुटतो असा. तुटतोय आवाज? तर येतो आवाज जर आवाज प्रभू. येतोय प्रभूजी आवाज क्लिअर आहे आवाज. आवाज क्लिअर आहे. तुमचा इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल प्रभूजी काहीतरी. इथं माझा फुल आवाज आहे. तुमचा इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल, चेक करून घ्या काहीतरी. येतोय? आता येतोय? हरे कृष्णा. हा, येतोय प्रभूजी थोडा. इंटरनेटचा ठीक प्रॉब्लेम आहे. असेल तर आपण 5 मिनिटांमध्ये चर्चा करूया कशा प्रकारे ईशा भाषेमध्ये कार्य केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील. अनुवाद आहे आत्म्याची हत्या करतो माणूस, कारण मनुष्य जीवन फार दुर्लभ मिळालेलं आहे. तर दुर्लभ मानव जन्म आहे भगवंताची भक्ती करण्यासाठी दिलेला आहे. तर भगवंताची भक्ती सोडून दुसऱ्या कार्यासाठी जर तुम्ही त्याचा वापर केला तर तुम्ही काय करताय? आत्म्याला परत परत जन्मचक्रामध्ये जन्म घेण्यासाठी तुम्ही भाग घेताय, भाग पाडताय. म्हणून आपण एक प्रकारच्या आत्म्याचा दुरुपयोग करतोय. तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, सूर आणि असुर. सूर कोण आहेत? जबाबदारी जाणणारे. तर त्यांचे लक्ष्य काय आहे? त्यांना सूर का म्हणावे? कारण मनुष्य जीवन फार दुर्लभ आहे आणि त्या दुर्लभ जीवनामध्ये भगवंताची भक्ती ते करतात, म्हणून ते सूर आहेत. सुखी जीवनासाठी सुविधा दिल्या आहेत. मनुष्य जीवन फार दुर्लभ काय आहे? कारण प्राण्यांना एवढ्या सुविधा नाहीत, पण मनुष्याला सुविधा दिलेल्या आहेत. मानवी जीवनाचा उद्देश समजण्यासाठी सुविधा का दिलेल्या आहेत? मनुष्य जीवनाचा उद्देश समजण्यासाठी या सुविधा दिलेल्या आहेत. तर त्यांचे गंतव्यस्थान काय आहे? जे भक्त आहेत, भक्ती करतात, त्यांचं गंतव्यस्थान काय आहे? यशस्वी झाले तर भगवद्धामाला परत जातील, आणि यशस्वी झाले नाही तर परत श्रीमंत ब्राह्मण परिवारामध्ये जन्म घेतील आणि राहिलेली भक्ती पूर्ण करतील. तर दुसरा भाग होता असुर. असुर कोण आहे? जबाबदारीकडे दुर्लक्ष करत नाहीत, दुर्लक्ष करतात. त्याच्या विरुद्ध आहे, सुराच्या विरुद्ध असुर. तर जबाबदारी दुर्लक्ष करतात. आत्मा आहेत आणि भौतिक जग समुद्राला पार करण्यासाठी 3 सुविधा दिली आहेत. आत्मा आहे काय आहे? मनुष्य जीवनाचा उद्देश आहे भगवंताच्या भक्तीसाठी करत नाहीत, म्हणून त्यांना आत्मा हा म्हटलेला आहे. तर म्हणून भौतिक जगत एका समुद्राप्रमाणे आहे, त्याला पार करण्यासाठी 3 सुविधा दिल्या आहेत. तर समुद्राच्या नौकेचं उदाहरण सांगा, तुम्हाला प्रश्न आहे परीक्षेमध्ये. तर काय सांगा समुद्राच्या नौकेचं उदाहरण? तर भौतिक जगत एका समुद्राप्रमाणे आहे, पार करण्यासाठी 3 सुविधा दिल्या आहेत. मानव शरीर नौकेप्रमाणे आहेत, आचार्य हे नाविक आहेत, आणि सुविधा म्हणजे जे मंद हवाप्रमाणे आहेत. तर म्हणून ह्या लोकांचा स्वभाव आहे आत्मघाती स्वभाव. काय आहे? हे जे असुर लोक आहेत त्यांचा स्वभाव आत्मघाती आहे. काय स्वभाव आहे त्यांचा आत्मघाती? तर आध्यात्मिक मध्ये त्यांना रुची नाहीये. आध्यात्मिक रुची नाही, आध्यात्मिक प्रयत्न पण सुद्धा करत नाहीत, किंवा धार्मिकतेचा आवा आणतात की आम्ही सर्वात धार्मिक व्यक्ती आहोत अशा प्रकारे. आणि भौतिक समृद्धी हा त्यांचा अंतिम उद्देश असतो, पैसा कमवणे हा त्यांचा उद्देश असतो. भक्ती करणे वगैरे त्यांचा हा उद्देश नाहीये. तर श्लोक क्रमांक 4 मध्ये परत चर्चा केली आपण पुनर्लापन. तर मग हे जे लोक आहेत आत्मघाती भगवत धामामध्ये मग्न का होत नाहीत? भगवत ज्ञानामध्ये जे आत्म्याची हत्या करणारे मी असुर लोक भगवंताची भक्ती करत नाही, तर हे भगवंताच्या भक्तीमध्ये मग्न का होत नाहीत? का कारण आहे त्यांचं? कारण आहे की भगवंत भौतिक मनाला अचिंत्य आहेत. भौतिक मनाला अचिंत्य आहेत, भौतिक मनाद्वारे भगवंताला समजू शकत नाहीत. तर हा 4 श्लोकाचा जो अनुवाद आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे की भगवान जरी आपल्या धामात स्थित झाले तरी ते मनापेक्षा अधिक वेगवान आहेत व इतर सर्वांना ते धावताना मागे टाकतात. शक्तिशाली देवताही त्यांच्याजवळ येऊ शकत नाहीत. जरी एका जागी स्थित असले तरी वायू व पाण्याचा पुरवठा करणाऱ्यावर त्यांचे नियंत्रण असते. भगवंत श्रेष्ठ आहेत. तर अशा प्रकारे भगवंत अचिंत्य आहेत, म्हणून हे लोक भगवंताच्या ज्ञानामध्ये मग्न होत नाहीत. विभाग एक आहे कृष्णाचे स्थान आणि शक्ती. कृष्णाचे स्थान काय आहे? कृष्ण गोलोक वृंदावनामध्ये राहतात आणि त्यांच्या अनेक शक्ती आहेत.
एको बहुना विद्याती काम. भगवान एका ठिकाणी राहतात पण ते सर्व ठिकाणी आहेत, या ठिकाणी पण आहेत. म्हणून भगवंत कोण आहेत? अचिंत्य आहेत. आपल्या भौतिक बुद्धीने त्यांना समजू शकत नाही. म्हणून ब्रह्मसिंहचा श्लोक आहे की चिंतामणी प्रकर्षात्मकल्पवृक्ष लक्षावते सुरभिरिपालय अंतम लक्ष्मी सहस्र संभ्रम सेवेमानम गोविंद माधे पुरुषम तमहम भजामी. तर हा श्लोक आहे कशा प्रकारे भगवंत आपल्या गोलोक वृंदावनामध्ये हजार हजार लक्ष्मी बरोबर, हजार हजार गायी बरोबर त्या ठिकाणी सुंदर लीला करतात. आणि भगवंताच्या तीन प्रमुख शक्ती आहेत. अंतरंगा शक्ती, बहिरंगा आणि तटस्थ. अंतरंगा शक्तीमध्ये भगवंताचं धाम आहे गोलोक वृंदावन. बहिरंगा शक्तीमध्ये भौतिक जगत आहे आणि जीव आहे. तटस्थ शक्तीमध्ये अंतरंगा शक्तीमध्ये पण नाही आपण, आणि बहिरंगा शक्तीमध्ये पण आहे, तटस्थ शक्तीमध्ये आहे. अशा प्रकारे म्हणून म्हणून हे परम, हे जे आहे हे परम पुरुषोत्तम सांगते की परम सत्य जे आहेत हे व्यक्ती आहे, साकार रूपात आहेत. परम सत्य जे आहेत हे ईश्वरने सांगते की भगवान जे आहेत एक परम सत्य आहेत, सत्य आहेत, आणि ते साकार रूपामध्ये आहेत. म्हणून ईशोपनिषद या ग्रंथाचा अभ्यासक्रम करण्याचा उद्देश याच्या पाठीमागे एक ईशोपनिषद आपल्याला सांगतं, दाखवतं की कशा प्रकारे हे भगवान जे आहेत साकार व्यक्ती आहेत, निराकार नाही आहेत. तर हे आपल्याला ईशोपनिषद दाखवतं. म्हणून हा भगवंताचं साकारत्व सिद्ध झालं तर हे स्वतः असेल तरच आपण नंतर भगवंताची भक्ती करू. निराकाराची भक्ती कशी असून शकणार? भगवान साकार आहेत, आपल्या संपूर्ण कार्याचं आदान प्रदान करतात. तर म्हणून हे आहेत. ईशोपनिषद आपल्याला सांगते. विभाग दोन आहे, भगवंताला कोण जाणू शकत नाही तार्किक, तर्काद्वारे. तर आपण हे अभ्यासक्रम करतोय तर्क करण्यासाठी करत नाही, कोणाला हरवण्यासाठी नाही करत. तर आपल्याला भक्ती करून भक्तीमध्ये प्रगती करायची आपल्याला, आणि जास्तीत जास्त गुरु वैष्णवाची सेवा करायची आहे. त्यासाठी आपण हे ज्ञान ग्रहण करतोय. आपल्याला पंडित बनायचं नाही आपल्याला. दुसरं आहे निराकारवादी, भगवंताला निराकार समजतात, ते समजू शकणार नाही. तिसरं आहे कल्पनावादी, फक्त कल्पना करतात भगवंत असे आहेत, तसे आहेत, असे असतात, तसे असतात. चौथा आहे ऋषी आणि सुरगण. 7 ऋषी आहेत आणि देवता जे आहेत. पाणी इधर आहे. ऋषी आणि सुरगण, ऋषी पण समजू शकत नाहीत. 7 ऋषी आहेत आणि सुरगण म्हणजे देवता किती आहेत? 33 कोटी देवता आहेत, ते पण भगवंताला समजू शकत नाहीत. आपण पाहिलं की त्या प्रकारे ब्रह्मा, शिव, इंद्र, चंद्र हे भगवंताला समजू शकत नाहीत. भगवंताचे अंश म्हणजे कोण आहेत? आपण आहोत, जीवात्मा, हे पण भगवंताला समजू शकत नाही. आणि जे मायेच्या अधीन असलेले, भरपूर शिक्षण घेतलेलं आहे आणि मायेचा त्यांच्यावर प्रभाव झालेला आहे, त्यांना वाटते की भगवंताची भक्ती करण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही. तर हे लोक भगवंताला जाणू शकत नाहीत. भगवंताला मग कोण जाणू शकतो? भक्त, भगवंताचा भक्त म्हणजे सूर व्यक्ती, जो नवेदा भक्तीमध्ये भगवंत साकार रूपाने भक्ती करतो. श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, पाद सेवन, अर्चनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदन, जी भक्ती करतो तो भक्त जो आहे भगवंताला जाणू शकतो. नंतर भगवत कृपा प्राप्त व्यक्ती, भगवंताला जाण्यासाठी भगवंताची कृपा पण आवश्यक आहे. आपल्या प्रयत्नाने आपण भगवंताला जाणू शकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की माझी कृपा प्राप्त झाल्यानंतर तुम्ही त्याला समजू शकता. म्हणून ज्यावेळी आपण भक्त बनलोय तर समजायचं की आपल्या भगवंताची कृपा आहे आपल्यावर, म्हणून आपण भक्त बनलेला आहे. बऱ्याच लोकांवर भगवंताची कृपा झालेली नाही, ते प्रयत्न करत नाहीत आणि त्यांच्यावर कृपा झाली नाही म्हणून ते भक्त बनत नाही. तिसरा आहे भगवंताच्या इच्छेनुसार कार्य करणारा. काय आहे? गीतेमध्ये सांगितलं बघून, माझा भक्त बना, मला नमस्कार मारा, माझ्या पूजन करा, अशा जर तुम्हाला धामाला प्राप्त येतात. म्हणून भगवंताचा आदेश पालन करणारा आणि त्या इच्छेनुसार कार्य करणारा भगवंताला जाणू शकतो. चौथा आहे आपल्या प्रेरणाचा सदुपयोग करणारा. भगवंतानी प्रेरणा दिली आपल्याला ती करण्यासाठी, तर योग्य वापर तो केला तर तो भगवंताला समजू शकतो. आणि पाचवा आहे संपूर्ण धारण केलेला, पूर्णपणे भगवंताला शरणागती झालेला आहे, अशा प्रकारे. तर हे भगवंताला समजू शकतात. विभाग 4 आहे भगवंताचे संपूर्ण ज्ञान काय आहे. तर आपण हे ज्ञान आपण ग्रहण करतो ईशोपनिषदचं, उपदेशामृतचं केल्यानंतर भक्तिदा सिंधू भगवतीचं ज्ञान ग्रहण करणार आहे. तर संपूर्ण ज्ञान काय आहे? भगवंताला त्यांच्या सर्व रूपात जाणणे. भगवंताला कुठल्या रूपात जाणणे? सर्व रूपात जाणणे आणि त्यांच्या सर्व शक्तीला समजणे आणि त्यांच्या इच्छेनुसार कसे कार्य करतात हे पण जाणणे. हे 3 गोष्टी आहेत.
भगवंताचे संपूर्ण ज्ञान म्हणजे काय आहे? भगवंत त्यांच्या सर्व रूपामध्ये आहेत, अनेक अनेक रूपामध्ये आहेत. सर्व भगवंताची शक्ती आहे, अनेक अनेक शक्ती भगवंताच्या रूपाने भगवंत उपस्थित आहेत. आणि त्या शक्ती काय आहेत? भगवंतापासून अभिन्न आहेत. आणि त्यांच्या इच्छेनुसार कसे कार्य करतात? भगवंताची शक्ती, भगवंत म्हणतात की माझ्या इच्छेनुसार शक्ती कार्य करतात. मया अध्यक्षानं प्रकृती स्थूयते सचराचरम हे पुन्हा कोणते जगती परिवर्तते. कशा प्रकारे माझ्या दिशेनुसार संपूर्ण शक्ती जी आहे भगवंताच्या, सूर्य चंद्र तारे वारा पाऊस संपूर्ण भगवंताच्या इच्छेनुसार कार्य करतात. तर म्हणून या ठिकाणी हे संपूर्ण जे आहे ज्ञान काय आहे? सर्व रूपात आहेत भगवंत, त्या शक्तींना समजणे, त्यांच्यापासून भगवंत अभिन्न आहेत. आणि भगवंताच्या शक्ती त्यांच्या इच्छेनुसार कसे कार्य करतात, तर हे समजणं म्हणजे हा चौथ्या मंत्राचा पुनर्लागून केला. आता श्लोक मंत्र क्रमांक 5 आहे आजचा. बहुधा भक्त लोक उपस्थित आहेत. फक्त फक्त माझ्याकडे दोन असेच हे दिसतात. बाकीचे जे भक्त आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आपला व्हिडिओ चालू करावा आणि व्हिडिओ चालू करून ऐकत राहा तुम्ही, जेणेकरून मला प्रेरणा मिळेल. नाहीतर आपल्याला दुसरा पर्याय म्हणून काहीतरी करावं लागेल तुम्हाला म्हणून. तर प्रत्येकाने व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू करण्यासाठी काही हरकत नाहीये. कुठल्या प्रकारचे जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत आम्हाला. तुमचं झूम तेवढंच चालणार आहे. आणि या ठिकाणी सर्व भक्त आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला पाहून त्यांना काही असं वाईट वाटणार नाही. त्यांना आनंदच होईल. त्यासाठी एवढं काही भीती गरज नाही. तर मी एक क्लास अटेंड करतो, त्याच्यामध्ये संपूर्ण 20 भक्त होते उपस्थित. सर्वांनी 20 भक्तांनी व्हिडिओ चालू ठेवला होता आणि प्रश्न विचारत होते आणि संपूर्ण आदान प्रदान होतं त्या भक्तांमध्ये. त्याच्यामुळे म्हणून तेच म्हटलं, आपल्या क्लासमध्ये 40 भक्त आहेत जवळजवळ उपस्थित राहतात, 40-35 तरी. तर काही 10 लोक इथं उपस्थित असतात, 20 लोक ऑनलाईन असतात. तर 20 लोकांनी जर व्हिडिओ चालू ठेवला आणि तर चांगलं राहील. आणि तुमचं पण हे भविष्यामध्ये तुमचं रेकॉर्डिंग त्यामध्ये होईल, तुमचं काही नाही, फोटो येईल त्याच्यामध्ये, एवढंच काही विशेष नाही. पण हे चांगलं आहे, काही नकारात्मक काही नाही आहे, त्यामुळे तोटा काही नाही. तर सर्वांना विनंती आहे, तर व्हिडिओ चालू ठेवा, म्हणजे जेणेकरून आम्हाला पण प्रेरणा मिळेल आणि बाकीच्या भक्तांना पण प्रेरणा मिळेल आणि ते पण चालू ठेवतील. तर मंत्र क्रमांक 5 आहे. तद्दे जती तन्न जते तन्ने जती तदेजति तनेजति तददूरे तदवंतिके तददूरे तदन्तरे तदवन्तिके तदंतरस्य सर्वस्य तदन्तरश्च तदन्तरस्य सर्वस्य सर्वस्य तदु सर्वस्य बायता. तदु तदु सर्वस्य सर्वशास्त्रवायता. यतः हा, जे भक्त लोक ऑनलाईन मध्ये आहेत ज्यांनी व्हिडिओ चालू करून ठेवलेला आहे, त्यांच्याकडे जे पुस्तक असेल त्याचं भाषांतर वाचू शकता, मंत्र क्रमांक 5. भगवंत चालतात आणि चालतही नाहीत. हे अतिशय दूर आहेत आणि अति निकट सुद्धा आहेत. ते प्रत्येक वस्तूमध्ये आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत. धन्यवाद प्रभू. श्री कृष्ण. तर या ठिकाणी 3 विरोधाभास आहेत भगवंताचे. आता आपण पाहिलं की भगवंत साकार व्यक्ती आहेत. भगवंताला समजतो कोण? भक्त समजतो. भगवंताची शक्ती आहेत. चर्चा केली आता समजला आपण, भगवंत साकार व्यक्ती आहेत, निराकार व्यक्ती नाही आहेत. तर भगवंताच्या शक्ती बदलण्यासाठी अचिंत्य का आहेत? भगवंताची शक्ती जी आहेत, भगवंतात की माझ्या आनंद शक्ती आहेत. त्यापैकी प्रमुख 3 शक्ती ज्या आहेत, अंतरंगा बहिरंगा तटशक्तीचे भगवंत या ठिकाणी वर्णन करतायत. तर भगवंताच्या आनंद शक्ती आहेत. तर त्या शक्ती बदलात्म्यासाठी अचिंत्य का आहेत? म्हणजे त्या शक्तीला का आपण समजू शकत नाही? तर हा प्रश्न आहे. भगवंताच्या शक्ती बदलात्म्याला आपण का समजू शकत नाही? तर भगवंताचा विरोधाभास त्यांच्या अचिंत्य शक्तीचे सामर्थ्य सिद्ध करते. तर भगवंत अचिंत्य कसे आहेत? अचिंत्य म्हणजे आपल्या भौतिक बुद्धीने भगवंताला समजू शकत नाही, भगवंत असे कसे कार्य करतात. तर भगवंताचा विरोधाभास आहे, त्यांचे अचिंत्य सामर्थ्य सिद्ध करते. तीन कुठल्या प्रकारचे विरोधाभास आहेत? 3 प्रकारचे आपण आता चर्चा केली या ठिकाणी. पहिला विरोधाभास आहे, भगवंताचे 3 विरोधाभास आहेत. भगवंताचे 3 विरोधाभास आहेत. तर भगवंत 3 विरोधाभास आहेत. पुढे भगवंत विरोधाभास आहेत का? त्यांना कसे समजू शकतो? विरोधाभास आहेत का? चालतात, चालत नाही, जवळ आहेत, दूर आहेत, आणि आत आहेत आणि बाहेर आहेत. बाहेर. तिन्ही विरोधाभास आहेत का?
म्हणजे एखाद्या विरुद्ध आहे का ते? भगवान चालतात तर मग चालत कसे नाही? तुम्ही म्हटलेलं आहे भगवान चालतात पण आणि चालत पण नाही. भगवान आत पण आहेत आणि बाहेर पण आहेत. आणि भगवान जवळ पण आहे तर दूर पण आहे. तर जवळ असते, आता तुम्ही जवळ आहे माझ्या, तर दूर कसं आहे तुम्ही? एका ठिकाणी जवळ आहे ना. पण हे आपल्या बाबतीत झालं, पण भगवंताच्या बाबतीत भगवान जवळ पण आहेत, दूर पण आहेत, आत पण आहेत, बाहेर पण आहेत, आणि चालतात पण आणि चालत पण नाही. भगवंत म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये आहे. ते निर्जीव वस्तूमध्ये आहेत भगवंत, सर्व भक्तीमध्ये 84 चक्रयोनीमध्ये भगवंत आहे, संपूर्ण कणाकणामध्ये भगवंत आहे, संपूर्ण सर्व भगवंताची शक्ती आहे. भगवंताच्या शक्तीविना ते काही निर्माण झालेलं नाही. तर म्हणून हे अचिंत आहे, विरोधाभास आहे भगवंतामध्ये, म्हणून आपण त्यांना समजू शकत नाही. तर त्यांना कसे समजायचे आता? त्यांना कसे समजायचं? भगवंत विरोधाभास आहेत म्हणून तो समजू शकत नाही, तर त्यांना कसे समजायचं? भगवंताचे 3 विरोधाभास आहेत. भगवान चालतात आणि चालतही नाहीत, हा विरोधाभास आहे. 3 विरोधाभास आहे. मला परीक्षेमध्ये पण विचारलं, भगवंताचे 3 विरोधाभास वर्णन करणार. भगवान चालतात आणि चालतही नाही. तर हे तर्क सुसंगत नाही, योग्य वाटत नाही आपल्याला. भगवान चालतात पण आणि चालत पण नाही, असं कसं काय उलट? जो व्यक्ती चालतोय त्याला म्हणतो की चालत पण नाही, योग्य वाटत नाही ना. पण भगवत दोन्ही आहे. हे विरोधात पाहिला, भगवान चालतात पण कशाच्या गतीने? मनाच्या गतीने चालतात. आणि भगवान चालत नाही, एका ठिकाणी पण आहेत भगवंत, अशा प्रकारे. तर हे तर्क सुसंगत नाही. का सुसंगत नाही? परंतु त्यांची अचिंत शक्ती दर्शवते. भगवंताची शक्ती जी आहे अचिंत आहे, म्हणून आपल्या बुद्धीने समजू शकत नाही आपण भगवान चालतात आणि चालत कसं नाही. पण त्याची अचिंत शक्ती दर्शवते. का दर्शवते? आपण आपल्या तुटपुंज्या ज्ञानाने विरोधाभासांना समजू शकत नाही. आपलं थोडं तर ज्ञान प्राप्त झालेलं आहे, म्हणून ह्या विरोधाभासाला आपण समजू शकत नाही की भगवंत चालतात आणि चालत नाही. पण पूर्ण ज्ञान झाले आपल्याला शास्त्राचं, तर आपण समजू शकतो की भगवंत चालतात आणि चालत पण नाही. म्हणजे भगवंत एका ठिकाणी पण आहेत आणि भगवंत सर्व ठिकाणी आहेत, चालतात पण, अशा प्रकारे. भगवंत गोलोक वृंदावनमध्ये आहेत आणि भगवंत या ठिकाणी आहेत. तर भगवंत चालत नसतील तर मग या ठिकाणी कसे येतील भगवंत? आणि भगवंत चालतात संपूर्ण, अशा प्रकारे. तर हे जे ज्ञान आहे, आपल्या छोट्या ज्ञानाने भगवंतांना विरोधाभास आपण समजू शकत नाही. पूर्ण ज्ञान असेल तर हा विरोधाभासाला आपण समजू शकतो. उदाहरण दिलेलं आहे, मायावादी भगवंताला निराकार मानतात, साकार नाही. मायावादी म्हणतात की भगवंताला काय म्हणतात? निराकार म्हणतात. भगवंताला रूप नाहीये, निराकार आहे. एक तो एक मोठी संस्था आहे, अशा प्रकारे. निराकार माझा, भगवंताला रूपच नाही. पण ब्रह्माजी वर्णन करतात की भगवंताचे ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदी गोविंद सर्व कारण. भगवंत सच्चिदानंद आहे, शाश्वत आहे, चेतनामय आहे, आनंदमय आहे भगवंत. विशेष करून आरचे वगैरे रूपाने उपस्थित आहेत. आकार आहे ना. तर कोणी म्हणले की भगवंत निराकार आहे, पाठीमागे पण विचारतो अशा प्रकारे आहे ना त्याचं. तर भगवंत काय आहेत? साकार आहेत. आणि भगवंत निराकार नाही आहेत. तर मायावादी म्हणतात की भगवंत कोण आहेत? निराकारी आहेत. तर त्यांना विचारलं पाहिजे, तुम्हाला आकार आहे का? आकार आहे ना त्यांना, पण त्यांच्या वडिलाला आकार असला पाहिजे. तर म्हणे की वडिलाला जर आकार नसेल तर पुत्राला कसा आकार होईल? आकारापासून आकार निर्माण होईल ना. सर्व सोपं गोष्ट उदाहरण आहे. तो कोण निराकार भेटला तर मला काय? भगवान निराकार आहे. भगवान म्हणतात अहम बीज प्रदा पिता, सर्वांचा पिता मी आहे. आपले पिता, पिताचे पिता, पिताचे पिता, भागवत चर्चा करतो 3ऱ्या स्कंदामध्ये. तर ब्रह्माजी आहेत परमपिता, आणि ब्रह्माजीचे पण पिता भगवान श्रीकृष्ण आहेत गर्भोदय. तर अशा प्रकारे सर्वांचे पिता भगवान श्रीकृष्ण आहेत. तर मग आपल्या पित्याला आकार आहे पण भगवंताला आकार नाही. तर हे सर्वसामान्य आहे. पण हे लोक म्हणतात की भगवंत निराकार आहेत आणि साकार नाहीत, तरी मायावादी म्हणतात. तर हे याच्यापुढे उदाहरण की भगवंत चालतात पण आणि चालत पण नाही. व्यक्ती आहेत तर मग चालतात, तर व्यक्ती नसेल तर कसं चालणार ते? म्हणून भगवान व्यक्ती आहेत, चालतात पण आणि चालत नाही. परंतु भगवंत संप्रदाय, भागवत संप्रदायामध्ये, भक्ती संप्रदायामध्ये भगवंताचे साकार निराकार आहे, त्याची अचिन शक्ती म्हणतात. अचिन शक्ती असल्याशिवाय परमेश्वर शब्दाला काहीच अर्थ नाही. तर भगवान जर आपल्या बुद्धीने सरळ समजू शकले असते, भगवंता समजू शकला असतो, तर मग भगवंत अचिंत्य राहू शकले नसते. जसं सोनं खरेदी करायचं तुम्हाला, किती जवळ 90,000 1,00,000 रुपये तुम्हाला मोजावं लागेल, आहे की नाही? त्याचं मूल्य द्यावं लागेल तुम्हाला. जर तुमचं जर तेवढं मूल्य नसेल तर तुम्ही प्राप्त करू शकत नाही ते. तर त्याच प्रकारे भगवंत काय आहेत? अचिंत्य आहेत. आपल्या भौतिक बुद्धीनं समजू शकणार नाही भगवंताला. तर म्हणून अचिंत्य शक्ती असलेला भगवंत परमेश्वर शब्द आहे. परमेश्वर म्हणजे अचिंत्य आहेत, सर्वसामान्य नाहीये. बाजारातली वस्तूप्रमाणे नाही, पैसे दिल्याने खरेदी केली त्याप्रमाणे नाही. अचिंत्य आहे, त्यासाठी भरपूर आपल्याला मेहनत करावं लागेल.
भगवंत चिंतन करावं लागेल, भक्ती करावं लागेल, तपस्या करावं लागेल, तर त्यावेळेस भगवंत आपल्याला प्राप्त होतील. तर साकार निराकार अशी शक्ती मानतात की भगवंत साकार पण आहेत, भगवंत निराकार नाही आहेत. निराकार म्हणजे भगवंताला भौतिक आकार नाही, किंवा निर्गुण निराकार म्हणतात. भौतिक गुण नाही आहेत किंवा भौतिक आकार नाही आहेत. जसा आपल्याला आकार आहे, हाडाने मांसाने रक्ताने भरलेलं आपलं शरीर आहे, हे नाश होणारं शरीर आहे, तर भगवंताचं त्या प्रकार शरीर नाही आहे. भगवंताचं सच्चिदानंद शरीर आहे. भगवंत शरीराचा कधी नाश होत नाही. अशा प्रकारे भगवंत लीला आपली समाप्त करतात, परत दुसऱ्या ठिकाणी जाऊन परत ती लीला करतात. पण भगवंत शरीराचा नाश होत नाही, आपल्या शरीराचा नाश होतो. आणि भगवंत आत्मा आणि शरीर एकच आहे. भगवंत त्यांना वेगवेगळे नाही. तर आपला आत्मा सच्चिदानंद आहे, शरीर नाशवान आहे आपलं, पण भगवंताचं नाहीये. तर म्हणून भगवंत कोण आहेत? साकारवादी आहेत, साकार आहेत. म्हणून निराकाराला ते अचिंत शक्ती मानतात. अचिंत शक्तीने असल्याशिवाय परमेश्वर शब्दाला काहीच अर्थ नाही. तर म्हणून निराकारवादी म्हणतात की भगवंत अचिंत शक्तीला साकार म्हणतात. ते अशा प्रकारे त्यांना समजू शकत नाही भगवंत कसे आहेत, म्हणून ते म्हणतात की भगवंत निराकार आहेत अशा प्रकारे. तर हे मायावाद्याचं उदाहरण आहे. समजलं की भगवंत कशा प्रकारे साकार आहे. तर निराकारवादी भक्ती करत नाहीत, भगवंताला समजू शकत नाहीत, म्हणून म्हणतात की भगवंत नाही आहेत किंवा भगवंत निराकारी आहेत. अशा प्रकारे त्यांचा तर्क असतो. भगवंत आपल्यापासून अतिशय दूर आहेत, अति निकटी आहेत. तर पहिला तर्क होता की भगवंत चालतात आणि चालतही नाही. भगवंत एक व्यक्ती आहेत, चालतात पण आणि चालत पण नाहीत. ठीक आहे ना? एकदम वेगवान गतीने चालतात. जसं काल येऊन पाठीमागे लागला होता, तर भगवंत राहावीच्या गतीने चालले होते. म्हणजे एक व्यक्ती आहेत, तर चालतात पण आणि चालत पण नाहीत. दुसरा तर्क आहे, भगवंत आपल्यापासून अतिशय दूर आहेत आणि अतिशय निकटी आहेत. भगवंत आपल्यापासून कुठे आहेत? दूर कुठं आहेत? भगवंतामध्ये आहेत. भगवंत गोलोकवृंदावनमध्ये आहेत, आहेत ना. आणि आपल्या जवळ पण आहेत. जवळ कुठे आहेत? परमात्मा जो आपल्या हृदयामध्ये उपस्थित आहे भगवंत. 24 तास आपल्या हृदयामध्ये उपस्थित आहे भगवंत. तर आपण आपल्या डोळ्यांनी भगवंताला पाहू शकत नाही. तर कोणी म्हणेल ठीक आहे, भगवान आपल्यापासून दूर आहेत तसेच अतिशय निकटी आहेत, हा विरोधाभास आहे. कोणी म्हणाले कसं आहे, अतिशय दूर आहे तर मग जवळ कसे आहेत ते? जवळ जवळ असलेल्या व्यक्ती दूर कसा असू शकतो? दूर असल्याविषयी जवळ कसा असू शकतो? तर तुम्ही इथं आहे तर तुम्ही घरी नाही, किंवा घरी असाल तर तुम्ही इथं नाही. पण भगवान दोन्ही आहेत. भगवान त्या ठिकाणी पण आहेत गोलोकवृंदावनमध्ये, आणि इथं पण आहेत. भगवान दूर पण आहेत आणि भगवंत जवळ पण आहेत. पण आपल्या डोळ्यांनी भगवंतांना आपण पाहू शकत नाही. म्हणून भगवंत साकार नाहीत अशी मानू नये. मला भगवंत दिसत नाही समोर, म्हणून भगवंत निराकार आहे. माझ्या समोर जर भगवंत आले, 1 2 3 म्हटला मी, तर मी मान्य करेन की भगवंत आहेत. ही मूर्खाची गोष्ट आहे ना. ही संपूर्ण. कुणी म्हणेल की भारताचे पंतप्रधान आहेत, दिल्लीमध्ये राहतात ते, तर मी 1 2 3 महिने या ठिकाणी बसून मुंबईमध्ये, तर त्यांनी जर माझ्या समोर उपस्थित झाले नाहीत 3 महिन्यापर्यंत, तर मी मान्य करतो की पंतप्रधान नाही आहेत. ही मूर्खाची गोष्ट आहे. पण ते काय आपले नोकर नाहीत. तुम्ही छोट्याशा व्यक्ती म्हणा की तुम्ही उपस्थित व्हा माझ्यासमोर. तर त्यांच्या इच्छा असेल येऊ शकतात ते. जी इच्छा असेल, भगवंताची इच्छा असते, काय असतं, साधूचं रक्षण करण्यासाठी, दुसऱ्या विनाकारण बघून त्या ठिकाणी येतात. छोट्या छोट्या कार्यासाठी बघून येत नाही अशा प्रकारे. तर म्हणून साधारण व्यक्ती तुमच्या समोर उपस्थित राहणार नाही तर भगवंत कसे उपस्थित राहणार? आणि बरेच लोक म्हणतात अरे भगवंता तुम्ही दर्शन द्या, आम्हाला दर्शन द्या. पण दर्शन देण्यासाठी तुमच्याकडे पात्रता आहे का? डोळे आहेत तुमच्याकडे? पात्रता नाही, डोळे नाही तुमच्याकडे पाहण्यासाठी भगवंताला. तर पहिले पात्र बनावं लागेल आपल्याला भगवंताला पाहण्यासाठी. डोळ्यात आम्ही किती जर चष्मे लावले, आपण 3D 4D कॅडी लावले, तरी भगवंताला पाहू शकणार नाही आपण. तर भगवंतांना पाहण्यासाठी एकच मार्ग आहे, भक्ती. भक्ती करणे. तर भक्तीद्वारे डोळ्यामध्ये जर प्रेमाचं अंजन लावलं, हृदयामध्ये प्रेम असेल आपल्याला, तर भगवंताला पाहू शकतो. म्हणून साधू संत आहे भगवंताला पाहतात, कारण त्यांच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम असते. ईशोपनिषद या तर्काचे खंडन करते. काय करते? भगवंत दूर निकट आहेत असे घोषित करते. भगवंत, ते लोक म्हणतात की भगवंत आम्हाला दिसत नाहीत, पाहू शकत नाही, म्हणजे भगवंत काय आहेत? जवळ पण नाही, दूर पण आहेत. लोकांची समस्या असते पर्यंत. पण या ठिकाणी ईश्वर सांगतं की तर्काचं खंडन करते की भगवान दूर पण आहेत आणि जवळ पण आहेत असे घोषित करते ईशोपनिषद. भगवान दूर म्हणजे भगवद्धामामध्ये आहेत, आणि जवळ म्हणजे परमात्मा रूपाने आपल्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. तर हा दुसरा तर्क आहे, भगवान चालतात चालत नाही.
वाचन शक्ती आहे. दुसरं आहे भगवंत आपल्यापासून दूर आहेत आणि जवळही आहेत. तर दूर कसे आहेत भगवंत? भगवत धाम भौतिक आकाशाच्या पलीकडे आहे, परियो म्हटलेला आहे. श्रीमान परियो मध्ये भगवंत आहेत, गोलोक वृंदामध्ये भगवंत राहतात. तर या आकाशाच्या पलीकडे आहेत. हा, जयंत कुलकर्णी पूर्वी बोला, काय प्रश्न आहे तुमचा? प्रश्नासाठी आपण 2:45 वाजता ठेवूया का प्रश्न? तुमचे काय असेल प्रश्न तर ठेवा त्या ठिकाणी, आणि 2:45 वाजता विचारू आपण 10-15 मिनिटांमध्ये. चालेल? हो हो प्रभूजी, चालेल. चालेल ना? ओके. एक प्रश्न लिहून ठेवा तुमचा. आपण 2:45 वाजता प्रश्न घेऊ शेवटी. भगवत धाम भौतिक आकाशाच्या पलीकडे आहे. आपल्याकडे या भौतिक आकाशाचा विस्तार मोजण्याचे साधन नाही. तर भगवंताच्या धामाला जाण्यासाठी कुठलं साधन नाहीये. चंद्रावर सूर्यावर जाऊ शकतात लोक, पण भगवंताच्या धामाला आणखी तर कोणी संशोधन निर्माण केलेलं नाही. तर म्हणून ते विस्तार किती मोठा आहे, काय आहे, हे पण मोजण्याचं साधन आपल्याकडे नाही. म्हणून भगवंत काय आहेत? दूर आहेत. तिसरा आहे, भौतिक आकाश इतके पसरलेले आहे की आध्यात्मिक आकाशाबद्दल काय बोलावे. हे भौतिक आकाश एवढं पसरलेलं आहे, त्याचं आपण पाहिलं की कुठं त्याचं टोक आहे शेवट, ते पण पाहू शकणार नाही. आणि भौतिक आकाश किती आहे? फक्त 1/3 आहे. 3/4 आध्यात्मिक जगत आहे संपूर्ण. तर एवढं मोठं आकाश आहे, तर त्याला कसं काय आपण मोजू शकतो? तर भगवद्गीतेने सांगितले 15व्या 6व्या श्लोकात, परयो म्हणजे भगवंताच्या धामाबद्दल वर्णन आहे. भगवंत आपल्या धामामध्ये राहतात, म्हणून भगवंत काय आहेत? दूर आहेत. आध्यात्मिक आकाश भौतिक आकाशापासून खूप दूर आहे. आध्यात्मिक आकाश जे आहे, भौतिक आकाशापासून खूप दूर आहे. किती दूर आहे? भौतिक आकाश किती, कोणी मोजले का किती अंतर किती आहे वैज्ञानिक लोकांनी? नाही, कोणी मोजू शकलं नाही. तर त्याच्या पुढे परमेव आहे, त्याच्या पलीकडे आहे. तर हे आपण मोजू शकलं नाही, तर भगवंत धामवंत कसं मोजू शकणार? तर अशा प्रकारे म्हणून सांगितलं की भगवंत आपल्यापासून फार दूर आहेत, खूप दूर आहेत भगवंत. आणि भगवंत जवळ पण आहेत. इतक्या दूर अंतरावर राहून देखील भगवंत एका क्षणात मनाचे किंवा वायूच्या वेगाने आपल्या समोर अवतीर्ण होऊ शकतात. मनाचे किंवा वायूच्या वेगाने. जसं प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की तुझे भगवंत कुठे आहेत? तर प्रल्हाद महाराज सांगितलं की ह्या खांब्यामध्ये आहेत, समोरच्या खांब्यामध्ये. कणाकणात सर्व ठिकाणी भगवंत आहेत, कारण भगवंताला भक्त आहेत, भगवंताला सर्व ठिकाणी पाहतो, साकारवादी भक्त. तर भगवंत प्रल्हाद महाराजांचं वचन पालन करण्यासाठी आपल्या धामामधून कुठल्या रूपामध्ये? नरसिंह रूपामध्ये प्रकट झाले. पहिल्या भगवंतांनी तो रूप प्रकट केला नव्हतं, कधी लीला केल्या नव्हत्या भगवंतांनी. पण प्रल्हाद महाराजांचं वचन पालन करण्यासाठी भगवंत त्या खामामध्ये प्रकट झाले. अशा प्रकारे ते क्षणामध्ये गोलोक वृंदावनमधून एका क्षणामध्ये बोलताच त्यांनी त्या ठिकाणी आले. त्यांनी इस्कॉनमध्ये आपण ड्रामा करतो, पहिले नरसिंह बसले असतात पुठ्यामध्ये, नंतर ते लात मारलं, हात मारलं, तर बाहेर येतो, त्या प्रकारे नाही. पण त्या ठिकाणी नरसिंहदेव प्रकट झाले प्रल्हाद महाराजांचं वचन पालन करण्यासाठी, एका क्षणामध्ये त्या ठिकाणी आले. वायूच्या वेगाने आपल्या समोर अवतीर्ण होऊ शकतात जर आपण भगवंता त्या प्रकारे प्रार्थना केली. द्रौपदीने प्रार्थना केली भगवंताला, 4.5 रुपयाने आले भगवंत. गजेंद्रची प्रार्थना आहे, अजामिलची प्रार्थना आहे, भगवंत एका क्षणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित झाले. तर म्हणून भगवंत काय आहेत? जवळ पण आहेत, एका क्षणामध्ये आपल्या समोर उपस्थित राहू शकतात. त्या प्रकारे आपण जर प्रार्थना केली भगवंताची. सर्वाच्या आत आणि बाहेरही आहेत. भगवंत सर्वाच्या आत आणि बाहेरही आहेत. पहिलं आपण पाहिलं, भगवंताच्या विरोधात चालता चालत नाही. तर त्याच्यामध्ये कळतं की दूर आहेत आणि जवळ आहेत. भगवंत आत आणि बाहेरही आहेत. तर तिसरा तर्क आहे ह्याच्यामध्ये, विरोधाभास तिसरा. भगवंत आत आणि बाहेर आहेत. आत काय आहेत? अणुमध्ये, प्रत्येक अणुमध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत आहेत. आणि आपल्या हृदयामध्ये भगवंत परमाच्या रूपाने आहेत. प्रत्येक कणामध्ये भगवंत आहेत. सर्व जे काही कण, माती, जे काय आहे त्याच्यामध्ये सर्व भगवंत आहेत. प्रत्येक अणुमध्ये भगवंत आहेत. ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन आहे, अंडा तरच परमाणु तया तरच. प्रत्येक अंडामध्ये, अंडाकृती अनेक जे ब्रह्मांड आहेत त्याच्यामध्ये भगवंत आहेत. महाविष्णूच्या शरीरातून अनेक ब्रह्मांड बाहेर येतात. त्याच्या ब्रह्मांडामध्ये अनेक गर्भशय जातात आणि गर्भशय अनेक ब्रह्माची त्या ठिकाणी त्यांची उत्पत्ती होते. अशा प्रकारे तर प्रत्येक अंडा तर प्रत्येक अणुमध्ये भगवंत आहेत. हे ब्रह्मसंहितेमध्ये श्लोक आहे. गोविंद आपल्या पूर्ण स्वरूपाने प्रत्येक वस्तू प्रवेश करतात.
भगवान श्रीकृष्ण आपल्या पूर्ण रूपाने प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करतात. म्हणजे अशी एक गोष्ट नाही की त्या ठिकाणी भगवंत नाही, तेव्हा भगवंताची शक्ती आहे. आता ही जी खुर्ची बनवलेली आहे, पंचमहाभूताने बनवलेली आहे. पृथ्वी आहे, अग्नी आहे, जल, वायू, आकाश आहे. मातीचा अंश आहे, लोखंड मग मातीपासून बनलेला आहे, पाणी असू शकते सर्व अशा प्रकारे. म्हणून प्रत्येक शक्ती जी आहे भगवंताची आहे, भगवंतापासून बनलेला आहे. म्हणजे भगवंतापासून हे काय आहे, अभिन्न आहे. म्हणून भगवान जे आहेत आपल्या पूर्ण रूपाने प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करतात. ते प्रत्येक ब्रह्मांडात प्रत्येक अणुमध्ये प्रवेश करतात. प्रत्येक ब्रह्मांडात अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. त्यातलं भारतवर्ष हे छोटंसं ब्रह्मांड आहे. तर त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आणि प्रत्येक अणुमध्ये भगवंत प्रवेश करतात. म्हणून कृष्ण विना जगत हे काय करतं, कृष्ण विना न चरंती. भगवंताच्या इच्छेविना झाडाचं पान पण हलू शकत नाही, असे म्हण आहे. आणि भगवंत ते पूर्ण कार्य ते करतात अशा प्रकारे. दुसरं आहे परमात्मा रूपाने भगवंत उपस्थित आहेत. आतबद्दल चर्चा करतोय, प्रत्येक अणुअणुमध्ये आहेत. तर दुसरं आहे परमात्मा रूपामध्ये. परमात्मा कुठे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये. किती परमात्मा आहे, 84 लाख योनीमध्ये. मनुष्याच्या योनीमध्ये आहे, प्राण्याच्या योनीमध्ये आहे, सर्व सर्वच्या योनीमध्ये परमात्मा आहेत प्रत्येकाच्या. परमात्मा रूपाने ते प्रत्येक वस्तूच्या आत आणि बाहेर आहेत. इतो नरसिंह परतो नरसिंह, येतो येतो आम्ही ततो नरसिंह. भगवंत आतमध्ये आहेत, बाहेर आहेत, सर्व ठिकाणी भगवंत आहेत. प्रत्येक गोष्टीचे साक्षी असतात, आपल्याला आपले कर्मफळ देतात. कोणी म्हणेल अरे मी एवढं पाप कार्य करतोय, खोटं बोलतोय, चोरी करतोय, कोण पाहिलेला. सरकारला फसवू शकतो, पोलिसाला फसवू शकतो, समाजाला फसवू शकतो, पण भगवंताला कधी फसवू शकणार नाही. कारण भगवान 24 तास आपल्या हृदयामध्ये कॅमेरा लावून उभे आहेत. कसे आहेत, 24 तास उभे आहेत. कृपादांना विचारलंय त्यांच्या भक्तांनी की कृपाद, तुम्ही काय काय भगवंत आपल्या हृदयामध्ये उपस्थित आहेत, शंखचक्र गदा पद्म. परीक्षित महाराजांनी आपल्या गर्भामध्ये दर्शन केलं होतं भगवंताचं. तर किती भगवंताचा आकार आहे, अंगुष्ठ आहे, एका अंगठ्या एवढा आहे. आणि भगवंत कसे आहेत, उभे आहेत शंखचक्र गदा पद्म घेऊन. आणि प्रभुपादाने सांगितलं हे ईशुपनिषद ग्रंथावर जे फोटो आहे ना ते, तरी भगवंत या रूपाने आपल्या हृदयामध्ये उपस्थित आहेत, शंखचक्र गदा पद्म घेऊन. परमात्मा रूपाने भगवंत. तरी परमात्म्याचा काय आहे, फोटो आहे अशा प्रकारे. तर ते सर्व साक्षी आहेत आणि आपल्याला आपले कर्म फळ देतात, पण आपल्याला कधी जबरदस्ती करत नाहीत. जीवात्मा फळ खातोय आणि परमात्मा म्हणतो ठीक आहे तू खा, त्या अनुभव देतो. पण त्याला कुठल्या प्रकारे जबरदस्ती करत नाही की तू हे का करतो ते का करतो. परमात्मा कधीही त्यांना अडथळा निर्माण करत नाही. तर ते परमात्म्याने तसं जर केलं तर जीवात्म्याला काही स्वातंत्र्य राहिलं नसतं. पण जीवात्म्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय करायचं आहे, मंदिराकडे जायचं आहे का थिएटरकडे जायचं आहे, काय करायचं आहे, चांगलं काय आहे, पाप करायचं आहे का पुण्य करायचं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे भगवंताने. भगवान कधीही जबरदस्ती करत नाहीत. पण आपण ज्या प्रकारे कर्म करतो त्या प्रकारे ते आपल्याला कर्मफळ देतात. जैसे ज्याचे कर्म तसे फळ देते ईश्वर. लोक म्हणतात तसे, पण कर्म चांगले करत नाहीत अशा प्रकारे. आपण गत जन्मातील कर्म विसरतो, पण ते त्याचे साक्षी आहेत. गेल्या जन्मामध्ये आपण कोण होतो आणि काय काय पाप कार्य केलेलं आहे आपण विसरलेलं आहे. पण भगवान म्हणतात की मी विसरलेलं नाही, परमाच्या रूपाने उपस्थित आहेत. पण अर्जुनाचा प्रश्न होता की तुम्ही कसं काय म्हणता की माझे आणि तुझे अनेक जन्म झालेले आहेत, असं भगवान म्हणतात अर्जुनाला. मग हे मला आठवत नाही, तुम्हाला कसं काय आठवत आहे. तर भगवान म्हणतात की तू जीवात्मा आहेस आणि मी कोण आहे, भगवंत आहे. दोघांमध्ये अंतर आहे. भगवान सर्व आठवतात, पण जीवात्म्याला कुठल्याही प्रकारचं स्मरण राहत नाही. तर म्हणून जन्मातील कर्म विसरतो, पण त्यांचे साक्षी कोण आहेत, भगवंत आहेत. म्हणून भगवंताला कधी आपण दोष देऊन जाणार आहे मी एवढं चांगलं कार्य केलं होतं, मला जीवनामध्ये असं का होते. चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये वाईट कधी घडणार नाही, वाईट लोकांच्या जीवनामध्ये वाईट घडतं. मग काय ते आपल्या कर्माचे फळं आहेत, म्हणून आपल्याला हे मिळतं. तर म्हणून हे परमात्मा रूपी भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते सर्वाचे साक्षी आहेत. तर नरसिंह भगवान प्रल्हाद आणि हिरण्यकशिपूला विचारले की तुझा भगवान कुठे आहे, तुझा भगवान कुठे आहे, खामामध्ये आहे का. तर प्रल्हाद म्हणाले सर्वव्यापी आहे. हिरण्यकशिपू खांबात आहे का. येतो येतोय आम्ही तत्व नरसिंह, बहिर नरसिंह, हृदय नरसिंह. खांबात आहे का, प्रल्हाद सांगितले की होय खांबामध्ये आहे, या खांबामध्ये. त्याच्यावर खांब तोडल्याने नरसिंहदेव प्रकट झाले आणि त्याला ठार मारले अशा प्रकारे. तर कोणी नास्तिकवादी असे करतात, तर नास्तिकवादी पण हिरण्यकशिपूपेक्षा पण फार भयंकर म्हणता येणार नाही. त्याच्यापेक्षा तुझ्या हिरण्यकशिपू तो थोडा तरी विश्वास होता त्याचा की तुझे भगवंत त्याच्यामध्ये आहेत का. पण आताचे लोक म्हणतात की भगवंत नाहीच आहे. तर तेवढा तरी विश्वास होता, थोडा तो आस्तिक होता तो की भगवान तुझे आहेत का.
प्रल्हादाने सांगितलं तो समोर आले आणि भगवंताबरोबर त्यांनी युद्ध करण्याची संधी त्याला प्राप्त झाली अशा प्रकारे. उद्धार झाला त्याच्या प्रकारे. पण आजकाल जे वैज्ञानिक आहेत, निराकारवादी आहेत, सायंटिस्ट लोक आहेत म्हणतात की भगवान नाहीच आहे अशा प्रकारे. तर हिरण्यकशिप तर चांगला होता, पण ह्याच्यापेक्षा पण हे लोक आहेत अशा प्रकारे, नास्तिक आहेत अशा प्रकारे. तर अशा प्रकारे नरसिंह भगवत हिरण्यकशिपाची इच्छेने नाही तर प्रल्हादाच्या इच्छेने प्रकट झाले. तर हिरण्यकशिपूने आव्हान दिले आणि भगवंत प्रकट झाले नाही. तर प्रल्हाद म्हणले होते की माझे भगवंत या खांबामध्ये आहे. पण प्रल्हादचं वचन पालन करण्यासाठी भगवंत खांब तोडून बाहेर आले. नास्तिक भगवंताला प्रकट होण्याकरता आदेश देऊ शकत नाही. नास्तिक किती जरी म्हणला तुम्ही या, माझा आव्हान स्वीकार करा, भगवंत प्रकट होणार नाही तरी. पण भक्त जर म्हणला भगवंत तुम्ही या, भक्ताचं वचन पालन करण्यासाठी भगवंत येतात अशा प्रकारे. म्हणून भगवानचं एक हे आहे, नाव आहे भक्त वत्सल आहे. भक्ताचं वचन पालन करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत या ठिकाणी येतात. पण नास्तिक लोकांना कुठल्या प्रकारचं हे करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी येत नाही. म्हणून भगवंत अवतरित होतात तर भक्ताचं रक्षण करण्यासाठी येतात. नास्तिकाचा उद्धार करण्यासाठी तर कुठल्या तरी याच्याद्वारे नास्तिकाचा नाश होऊ शकतो. जसे रावण, कुंभकर्ण, जरासंध, शिशुपाल, हिरण्यकशिपू जर भगवंतांनी त्यांच्या हृदयाची नलिका जर बंद केली असती, हार्ट अटॅक मेले असते ते. त्याच्यामध्ये आनंद आला नसता भक्तांना. एक तर भगवंत भक्तांना आनंद देतात आणि आपल्या भक्ताचं वचन पालन करण्यासाठी भगवंत या ठिकाणी अवतरित होतात. तर हे नरसिंहदेवाची परमात्मा रूपामध्ये. म्हणून भगवंत आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी कोठेही प्रकट होतात. भगवंत आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी कोठेही प्रकट होतात. भगवद्गीतेचा 4था अध्याय 8वा श्लोक आहे. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टाचा संहार करण्यासाठी भगवंत अनेक युगायुगामध्ये प्रकट होतात. भक्ताचे रक्षण, नास्तिकाचा नाश, नास्तिकाचा संहार करण्यासाठी भगवंताजवळ पुढे शक्ती व सेवक आहेत. नास्तिकाचा एखादा असुराला मारायचा आहे, कोण डाकू आहे त्याला मारायचं आहे, तर लगेच बघून दुसऱ्या कुठल्या डाकूला पण त्याला ठार करू शकतात. पण अशा भगवंताच्या अनेक शक्ती आहेत आणि त्यांचे सेवक पण आहेत. पण भगवंत कशासाठी येतात? भक्तावर कृपा करण्यामध्ये भगवंताला आनंद येतो. भक्तावर कृपा करण्यामध्ये भगवंतांना आनंद येतो. म्हणून भगवंत भक्तवत्सल आहेत आणि आपल्या भक्ताबरोबर आदान प्रदान करणे भगवंत या ठिकाणी प्रकट होतात. म्हणून ते अवतार घेतात. भगवंत का अवतार घेतात? भक्तांना आनंद देण्यासाठी भगवंत या ठिकाणी प्रकट होतात. म्हणून भगवंतांनी नरसिंहदेवा रूपामध्ये आले, भगवान श्रीकृष्ण आले, प्रभू रामचंद्र आले, भगवंत अनेक अवतार आले. त्यामुळे भक्त काय करतात? श्रवण करतात आणि भक्तांना त्यामध्ये आनंद होतो. जर भगवंत आले नसते, भगवंतांनी अशा लीला केल्या नसत्या, तर आता आपण या ठिकाणी बसून मंदिरमध्ये बसून काय श्रवण केलं असतं? टीव्ही मध्ये काय पाहिलं असतं आपण? आमची माती आमची माणसं नाही. तर कृष्णलीला भगवंत सुंदर लीला करतात. म्हणून भक्ताला आनंद देण्यासाठी भगवंत सुंदर लीला करतात आणि भक्तांना पण आनंद होतो आणि भगवंताला पण त्याच्यामध्ये आनंद होतो अशा प्रकारे. म्हणून ते अवतार घेतात. तर भगवंत बाहेर आहेत. आपण पाहिलं की भगवंत परमात्मा रूपाने आहेत, बाहेर आहेत, विराट रूपामध्ये प्रत्येक वस्तूच्या बाहेर आहेत. तर या ठिकाणी एक पोस्टर होता, मी ते समोरच्या रूम टाकलेलं आहे. भगवंताचे विराट रूपमध्ये झाडे, नद्या, पर्वत, भगवंताचे संपूर्ण विराट रूपाचे अवयव आहेत, संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे. नद्या आहेत, झाडे आहेत, अनेक अनेक प्रकारचे पर्वत, संपूर्ण जे भगवंताचे काय आहेत, विराट रूपाचे काय आहेत, अवयव आहेत. प्रत्येक वस्तूच्या बाहेर असतात भगवंत. प्रत्येक वस्तूच्या बाहेर असतात. सतेज आहे की अंतर्वाय भगवंताशिवाय दुसरे काहीच नाही. अशा प्रकारे विराट रूपामध्ये भगवंत बाहेर आहेत. संपूर्ण पृथ्वी जगामध्ये आपण पाहतो संपूर्ण, तरी संपूर्ण भगवंताचं काय आहे? विराट रूप आहे संपूर्ण जे काय पाहतो ते. पण कधी कधी लोक ह्या विराट रूपाची पूजा करतात. त्याला वाटतं की विराट रूपाची फार मोठं आहे म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून त्याची पूजा करतात. पण सत्य आहे की भगवंत अंतर्बाह्य आहे, भगवंताशिवाय दुसरे काहीच नाही. भगवंत आतमध्ये आहेत आणि बाहेर पण आहेत, तर शिवाय दुसरे काहीच नाही. आत परमात्मा रूपाने आहेत आणि बाहेर भगवंत त्यांच्या विराट रूपामध्ये आहेत, विश्वरूपामध्ये उपस्थित आहेत. विभाग 2 आहे. कोण भगवंताला जाणू शकत नाही. आपण पहिल्याच्या पण पाहत होतो की कशा प्रकारे भगवंताला कोण जाणू शकतो आणि भगवंताला कोण जाणू शकत नाही. आता परत विभाग 2 मध्ये परत वर्णन आलेलं आहे की भगवंताला कोण जाणू शकत नाही.
भक्त जाणू शकतो. कारण की ते विस्तारित वर्णन आहे की मूर्ख आणि नास्तिक भगवंताला जाणू शकत नाही. मूर्ख कोण आहे? भगवान प्रकट झाले की ते लोक उपेक्षा करतात. मूर्ख लोक जो आहे, भगवान प्रकट झाले, भगवान 5,000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने प्रकट झाले, सुंदर लीला केल्या भगवंताने. आणि लोक काय म्हणायचे, भगवान म्हणतात की अवजानंती मामुळा मानुषी तानुमाश्रित. तर हे लोक म्हणायचे भगवंताला, मूर्ख लोक म्हणायचे की भगवंत कस काय, एक सामान्य व्यक्ती आहे. सामान्य बालकाल्पना आहे, सुंदर लीला आहे, त्यांनी काहीतरी कार्य केलं, नंतर विवाह केलं, 16,008 विवाह केले अशा प्रकारे. आमच्यामध्ये त्याच्यामध्ये काय अंतर आहे? भगवानाला साधारण समजतात, पण भगवंताचे कार्य आहे, दिव्य आहेत. आपण भगवंताची बरोबरी करू शकणार नाही अशा प्रकारे. तर भगवान प्रकट झाले की लोक त्यांची उपेक्षा करतात की भगवंत, की अरे भगवान पण सर्वसामान्य आहेत. आपल्या सगळं शरीर आहे, आपलं सगळंच कार्य केलं, त्यांना पण माता पिता होते अशा प्रकारे. पण गीतेमध्ये 9व्या अध्यायात 11व्या श्लोकात म्हणतात भगवंत की अवजानंती मामुळा मानुषी तुर्मासेता परभाव जाणतो ममभूत महेश्वर. तर मूर्ख लोक म्हणतात की, त्यांना म्हणतात की मृत समजतात, मृत समजून त्याचा उपवास करतात की आम्हाला पण मृत्यू आहे, आम्हाला पण बिमारी आहे, आणि कृष्णाला पण ते आहे, त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय अंतर आहे अशा प्रकारे. म्हणून हे जे लोक आहेत भगवंताला समजू शकत नाहीत. भगवंताने ही जी लीला केली आहे, तर जे लोकांना भ्रमित करण्यासाठी लीला केलेली आहे, अंतिम जे शरीर सोडण्याची लीला. पण भक्त त्या लीलेमध्ये जास्त अनुरुची घेत नाहीत. त्यांना माहित आहे की श्रीकृष्ण आदिपुरुष आहेत, सर्व कारणाचे कारण आहेत, म्हणून ते नेहमी भगवंताची भक्ती करतात. भक्तांना विनंती आहे, त्यांनी परत आपले व्हिडिओज बंद केलेले आहेत, तर त्यांनी चालू करावे. हम्म? ते एकच व्हिडिओ चालू आहे. काय अडचण आहे का तुम्हाला व्हिडिओ चालू करण्यासाठी? हा, आहेत, बरेच जण आहेत, चालू आहेत, पण काही लोक उपस्थित नव्हते. ठीक आहे, धन्यवाद. माझे जे उपस्थित आहेत ते चालू ठेवा असंच, चांगलं आहे. आणि मला पण चांगला आनंद वाटतो, बाकीचे भक्त करून तुमचं दर्शन घेतील या ठिकाणी. तर लोक म्हणतात की भगवंत मरते आहेत, त्याचा उपवास करतात, त्यांची निंदा करतात भगवंताची, की आम्ही पण तुमच्यासारखेच पण भगवंत आहेत अशा प्रकारे. पण भगवंत काय आहेत? मरते नाहीत. भगवंत आदी पुरुष आहेत, अनादि आदी गोविंद, सर्व कारण कारण. भगवंत शरीर काय आहे? चिन्मय आहे, मरते नाहीत भगवंत. बहुतेक प्रकृतीमध्ये शरीर धारण करून येत नाहीत. आपल्यासारखं भगवंत शरीर आहे का? आडामाचं शरीर नाही भगवंत. भगवंत सच्चिदानंद शरीर आहे कृष्णाचं, सच्चिदानंद शरीराचं. पण त्या शरीराचा कधी नाश होत नाही. आपल्या पंचमहाभूताने बनलेल्या शरीराचा नाश होतो, पृथ्वी अग्नी जल वायू आकाश मनभूती अहंकारणे. पण भगवंताच्या शरीराचा कधी नाश होत नाही. तथाकथित विद्वान, आता हे पाहिले, एक पाहिलं आपण की मूर्ख आणि नास्तिक भगवंताला जाणू शकत नाहीत. तथाकथित विद्वान, काय विद्वान करतात ते? सामान्य जीवाप्रमाणे भौतिक देहधारक भगवंत येतात असे तर्क करतात ते. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सर्व वेदांचं पठण केलेलं आहे संपूर्ण, पण भगवंताला समजू शकत नाही. तर मी एक कथा सांगतो की वृंदावनमध्ये चतुर्वेदी आले होते, म्हणजे संपूर्ण 4 ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्वचं पठण करणारे वृंदावनमध्ये आले. ते प्रभुपाद त्यावेळेस होते 1985च्या सुमारास. आणि प्रभुपादांनी त्यांना विचारलंय, कृष्ण बलराम मंदिर आहे वृंदावनमध्ये, जरी बरेच जण गेला असाल त्या ठिकाणी. तर प्रभुपादांनी विचारलं की त्यांना, की भगवान कोण आहे तुम्ही सांगा. तर ते म्हणले की भगवंत असे आहेत, तसे आहेत, असे असतात, तसे करतात, अशा प्रकारे सांग. ते म्हणले की भगवंत कोण आहे ते सांगा मला. ज्याने 4 वेदाचं पठण केलेलं आहे, वेदाचा उद्देश आहे भगवंताला जाणणं, ते सांगू शकले नाही की कृष्ण भगवंत आहेत. पण प्रभुपादांनी एका गुरुकुलच्या 5 वर्षाच्या मुलाला बोलवलं आणि त्याला विचारलं की भगवान कोण आहे. तर त्या मुलाने सांगितले कृष्ण भगवंत आहेत. त्याच्या हातामध्ये एक रसगुल्ला ठेवला प्रभुपादांनी. परत तो म्हणजे की कृष्ण कोण आहेत. तर दुसरा प्रश्न केला, तर ते म्हणजे कृष्ण भगवंत आहेत. भगवान कृष्ण भगवंत आहेत, भगवान कृष्ण आहेत, अशा प्रकारे दोन्ही उत्तर दिले त्यांनी. भगवान कृष्ण आहेत आणि कृष्ण भगवंत आहेत. प्रभुपाद म्हणले बघा, तुम्ही 4 वेळा जेवढं पठण केलेलं आहे, सर्वही केलेलं आहे, तुम्हाला माहित नाही भगवंत कोण आहे. पण हा 5 वर्षाचा बालक याला माहिती आहे कृष्ण कोण आहेत, भगवंत आहेत. तुमच्या ह्या विद्वत्तेला काय अर्थ आहे सर? थोडं ज्ञान प्राप्त केलं तर, म्हणून भौतिक विद्वत्ता एवढी पुढेच विस्तारित वर्णन होणार आहे, त्याची चर्चा करणार नाही मी. तर कशा प्रकारे भौतिक एवढं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, पण भगवंताच्या भक्तीबद्दल वर्णन तर भगवंत भक्ती भगवंत नाहीत अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मोठं अज्ञान आहे अशा प्रकारे. तर हे लोक तथाकथित विद्वान आहेत, भौतिक ज्ञान त्यांनी भरपूर प्राप्त केलेलं आहे, पण आध्यात्मिक ज्ञानाबद्दल म्हणजे भगवंताच्या बद्दल त्यांचा विश्वास नाही हृदयामध्ये. म्हणून अशा प्रकारे ते म्हणतात की भगवंत येतात असे तर्क करतात.
भौतिक जीवाप्रमाणे येतात, देह धारण करतात आणि अशा प्रकारे ते तर्क करतात. त्यांच्या शक्तीबाबत अज्ञानी असल्यामुळे त्यांना सामान्य व्यक्ती समजतात. भगवंताच्या अचीन शक्ती आहेत, त्यांच्याबद्दल ज्ञान नाही त्यांना, म्हणून त्यांना काय करतात, भगवंतांना सामान्य समजतात. भगवंताची शक्ती अचिंत्य आहेत. आपल्या भौतिक बुद्धीने ह्याने भगवंताला समजू शकत नाही. त्यासाठी मोठमोठे देवता पण भगवंताला समजू शकत नाहीत. आपल्यासारखा शुद्र जीव तर कसं काय समजणार. आणि शास्त्राध्याने ज्ञानाने तत्वज्ञानाचा कधीच भगवंताला समजू शकणार नाही. तो एकच मार्ग आहे, भगवंताच्या भक्तीद्वारे. तर म्हणून या भक्ती यात्रेचा उद्देश आहे भगवंताची भक्ती आपल्याला चांगल्या प्रकारे करायची, भक्तीमध्ये प्रगती करायची. त्यासाठी हा भक्तीशास्त्री भक्ती वैभव यांचा हा उद्देश आहे. तर विभाग, आपण विभाग एक पाहिला की भगवंताचा विरोधाभास आहे, त्यांना कसे समजू शकतो, भगवंत विरोधाभास आहेत का, त्यांना कसं समजायचं, भगवंत अचीन शक्तीद्वारे. भगवंत चालतात चालत नाहीत, भगवंत जवळ आहेत दूर आहेत, आणि आत आहेत आणि बाहेर आहेत. हे भगवंताचे तीन विरोधाभास आहेत. तर आता विभाग दुसरा विभाग होता की भगवंताला कोण जाणू शकत नाही, मूर्ख आणि नास्तिक आणि तथाकथित विद्वान. फक्त शास्त्राचं अध्ययन करून भगवंताला समजू शकणार नाही. तर विभाग तीन आहे, भगवंताला कोण जाणू शकतात, भगवंताला कोण जाणू शकतो, भक्त जाणू शकतो. त्याचं वर्णन पहिल्या त्यामध्ये पण होतं, चौथ्या श्लोका मंत्रामध्ये. तर आता पण आहे की भगवंताला फक्त भक्त जाणू शकतो. भगवद्गीता चौथा अध्याय 11वा श्लोक. कुठला श्लोक आहे, चौथा अध्यायाचा 11वा श्लोक? नाही की भक्ती याची आपल्या भगवद्गीता पुढे चर्चा होणार आहे. हे यथा महाप्रपदन्ते तांस बजावून मम वर्तमान वर्तते मनुष्य पार्थ सर्वस्व. तर आपण ज्या प्रकारे भगवंताची शरणागती घेऊ, तर त्या प्रकारे भगवंत तुमच्या बरोबर व्यवहार करणार. कोणी म्हणे की भगवंत माझे शत्रू बनले पाहिजे, तर भगवंत शत्रूच्या रूपाने येतील. कोणी म्हणे की भगवंत मित्र बनले पाहिजे, मित्राच्या रूपाने येतील. कोणी म्हणे भगवंत माझे माता पिता असले पाहिजे, भगवंत माता पिता म्हणून अशा प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे भगवंताबरोबर व्यवहार कराल, त्या प्रकारे भगवंत तुमच्याबरोबर आधार प्रदान करतात. शरणागत भक्ताखेरीज इतरांना दर्शन देत नाही. शरणागत जे भक्त आहेत त्यांनाच भगवंत फक्त दर्शन देतात, बाकीच्या लोकांना दर्शन भगवंत देत नाहीत. म्हणून भगवंत, भक्त जो आहे भगवंताचं दर्शन घेऊ शकतो भक्तीद्वारे. पण बाकीचे लोक भक्ती करत नाहीत, म्हणून ते दर्शन, त्यांना भगवंत दर्शन देत नाहीत. त्यांच्या समोर पडदा असतो, भगवंताला पाहू शकणार नाही. पण भक्त आपल्या दिव्या डोळ्याने भगवंताला पाहू शकतो. शरणागत भक्ताकरता भगवंत निकट आहेत, पण अभक्ताकरता दूर आहेत. शरणागत जे भक्त भगवंत शरणागती घेतली, जसं प्रल्हाद महाराज भगवंत शरणागती, प्रल्हाद नरसिंह समोर प्रकट झाले, त्याच्या समोर जवळ आले, पण हिरण्यकशिपूसाठी फार दूर होते ते. अशा प्रकारे अभक्ताकरता फार दूर आहेत. बरेच लोक म्हणतात की भगवंत वगैरे भक्ती वगैरे फार दूरची गोष्ट आहे म्हणतात. अशा प्रकारे आपल्या ह्याची गोष्ट नाही, कारण अशा प्रकारे भगवंतावर विश्वास नव्हते अशा प्रकारे. पण भक्ताला माहित असतंय की भगवंताला जाणण्याची विधी आहे, भक्ती मार्ग जरी जीवनामध्ये पालन केला तर मला भगवंत काय आहेत, जवळ आहेत आणि माझ्यावरती कृपा प्रदान करू शकतात. विभाग चार आहे. तर म्हणून शरणागत भक्ताकडे भगवंत जवळ आहेत आणि दूर आहेत. विरोधाभासातून कोणती शिकवण मिळते, तर ही विरोधाभास पाहिले आपण, भगवंत चालतात चालत नाहीत, आत आहेत, बाहेर आहेत, आणि दूर आहेत आणि जवळ आहेत. तीन विरोधाभास आहेत. तर अशा प्रकारे, तर ह्या विरोधाभासातून कुठली शिकवण मिळते, तर ही विरोधाभास केलेला आहे प्रभात लिहिलेल्या याच्यामध्ये, आपल्याला भ्रमित करण्यासाठी नाही. तर ह्या विरोधापासून आपण काय शिकू शकतो, त्याच्यापासून फक्त थेरी तत्वज्ञान नाहीये, तर आपल्या जीवनामध्ये पण आचरण करण्यासाठी फार महत्वपूर्ण तत्वज्ञान आहे असं त्या ग्रंथाचं. फक्त वाचन केला, परीक्षेमध्ये पास झाला, सर्टिफिकेट प्राप्त केला, हा याचा उद्देश नाहीये. तर जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे आपल्याला. हे प्रॅक्टिकल तत्वज्ञान आहे अशा प्रकारे भक्तीसाठी, आणि त्यावेळेस आपली भक्ती वाढू शकते अशा प्रकारे. तर हे, या विरोधापासून आपण कोणती शिकवण प्राप्त करू शकतो. भगवंताला जाण्यासाठी आपली शक्ती सीमित आहे. भगवंताला जाण्यासाठी आपली बुद्धी शक्ती जी काय आहे सीमित आहे, पूर्ण नाही. आपण बुद्धी काय आहे, सीमित आहे, थोडीच आहे, असीमित नाहीये. भगवंत असीमित आहे. तर सीमित बुद्धीने असीमितला कसा म्हणू शकतो आपण, अमर्यादितला. आपली बुद्धी मर्यादित आहे, भगवंत अमर्यादित आहेत. तर मर्यादित याने अमर्यादितला समजू शकत नाही.
तर मग हे समजू शकतो की आपल्या भगवंताला जाण्यासाठी आपली शक्ती सीमित आहे, फार कमी आहे. भौतिक जगतातील आपल्या वर्तमान पदावस्थेत आपल्याला अपूर्ण दृष्टीमुळे आपण भगवंताला पाहू शकत नाही. दृष्टी म्हणजे आपले पाहण्याची दृष्टी जी अपूर्ण आहे. चार प्रकारचे दोष होते ना. अपूर्ण इंद्रिय, भ्रमित असतो, चुका करतो आणि फसवण्याची वृत्ती. बद्धजीवामध्ये सर्व प्रकारचे दोष आहेत. तर मग कस काय प्रकारे ह्या दोषाकडून ज्यांच्याकडे दोष आहेत त्यांच्याकडून ज्ञान पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून भगवंत कोण आहेत? अच्युत आहेत. तर हे ज्ञान वेदांचं भगवंतापासून आलेलं आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे वर्तमान पदार्थ आपल्याला अपूर्ण दृष्टीमुळे आपण भगवंताला पाहू शकत नाही. भगवंताला पाहण्यासाठी डोळे काय पाहिजे? पूर्ण पाहिजे, शुद्ध पाहिजे डोळे. डोळ्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही पाहिजे. आपली सेवा स्वीकारण्यासाठी भगवंत आरत्या विग्रहाच्या रूपाने प्रकट होतात. भगवंत त्यांच्या कुलोक वृंदावनमध्ये आहेत, धावामध्ये आहेत. पण त्या ठिकाणी ज्यावेळेस भगवंताचे भक्त भगवंताचे भक्त भगवंतांना पुकारतात की भगवंत या आणि आमची सेवा स्वीकार करा. जसं मंदिरामध्ये आरच्या विग्रह आहेत, प्रतिष्ठापना केलेले, किंवा तुमच्या घरी पण छोटीचे काही विग्रह असतील, फोटो असेल, प्रतिमा असेल, पण त्या ठिकाणी भगवंत येतात. विशेष करून आरच्या विग्रहाचे म्हणून भगवंत येतात. कारण आरचे विग्रह फोटो पिक्चर मध्ये पाहण्याचा फार दृष्टिकोन वेगळा असतो. आरच्या विग्रह ज्यावेळेस असेल तर म्हणतो की भगवान साक्षात उपस्थित आहे ठिकाणी. आणि ज्यावेळेस भगवान भक्त ज्यावेळेस भगवंताची सेवा करतात, तर भक्तगण काय करतात? त्याबरोबर आदान प्रदान करतात. अशा अनेक लीला आहेत, कथा आहेत. तर चैतन्य महाप्रभू त्यावेळेस वृंदावनमध्ये गेले होते, तर त्यांनी वृंदावनमध्ये नाही, पुरीमध्ये साक्षी गोपाल म्हणून भगवंताचे विग्रह आहे. भगवान वृंदावनहून चालत त्या ठिकाणी आले. तर चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी गेले आणि भगवंताला सांगितलं, चैतन्य महाप्रभू सुद्धा भगवंत आहेत. तर भगवंत चैतन्य महाप्रभू त्यांना सांगितले की मूर्ती नाही, तुम्ही साक्षात ब्रजनंदन, तुम्ही मूर्ती नाहीये, साक्षात यशोदा माता ब्रजनंदन कृष्ण आहात तुम्ही. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी भगवंताने विचार केला मूर्तीच्या रूपामध्ये पण. तर त्याच प्रकारे भगवंत आरच्या गरपणे जर येतात आणि काय करतात? आपली सेवा काय करतात? भगवंत स्वीकारतात आरच्या वगैरेच्या रूपाने. सेवा करण्यासाठी काहीतरी विग्रह पाहिजे ना. आरच्या विग्रह जर काही व्यक्तीच नसेल, आरच्या वगैरे म्हणजे एक व्यक्ती रूपाने भगवंत आहेत. मग भगवंताला काय करू शकता तुम्ही? अभिषेक करू शकता, त्याची आरती करू शकता, भोगार्पण करू शकता, त्यांना शृंगार करू शकता. सेवा स्वीकारता भगवंत अशा प्रकारे आपली. मग जर आरच्या वेळेला नसेल तर सेवा कोणाची करणार आपण? तर हे जे भक्त जे आहेत भगवंताला आरच्या विग्रहाच्या रूपाने स्वीकार करतात आणि त्यांची सेवा करतात. आणि निराकारी तर म्हणतात की भगवंत रूपच नाहीये, ते सेवा करायचा प्रश्नच नाही अशा प्रकारे. सेवा केल्याने प्रेम वाढतं अशा प्रकारे. सेवा केल्याने प्रेम वाढतं, सेवा नाही केलं तर कसं प्रेम वाढणार? पण भौतिक जगामध्ये पण कोण व्यक्ती कुणा दुसऱ्या व्यक्ती सेवा करतो, तर दोघांमध्ये प्रेमाचा आदान प्रदान वाढतो अशा प्रकारे. भगवंत आपल्या अचीन शक्तीमुळे रूपांतर होऊ शकतात. भगवंत अचीन शक्ती आहेत, विग्रहाच्या रूपाने भगवंत या ठिकाणी उपस्थित राहतात. नास्तिकाचा वाद आहे, भगवंत स्वतः अवतार घेऊ शकत नाहीत. नास्तिक म्हणतात की भगवंत अवतार म्हणजे वरून खाली होऊ शकत नाहीत, अवतार घेऊ शकत नाही भगवंत म्हणतात. जर अवतार घेतला तर भौतिक शक्तीपासून बनलेले शरीराने आपण जर अचीन शक्तीला स्वीकारले तर त्या वादाचे खंडन होते. तर ते म्हणतात की वाद आहे की भगवंताने जर अवतार घेतला तर भौतिक शक्तीपासून बनलेले शरीर आपण जर अचीन शक्तीला स्वीकारले तर त्या वादाचे खंडन होते. ते म्हणतात की भगवंताने जर अवतार घेतला, त्यांना त्यांनी मान नाही केला त्यांनी, तर काय होईल? भौतिक शक्तीपासून बनलेल्या शरीराने आपण अचीन शक्तीला स्वीकारले तर या वादाचे खंडन होईल. भगवंताचं शरीर दिव्य आहे, पण आपलं शरीर काय भौतिक आहे. तर आपण जर यांना भगवंताला स्वीकारलं की भगवंताची शक्ती आहे, भगवंत कुठल्या शक्तीच्या रूपाने येऊ शकतात? अनेक अनेक विग्रहाच्या रूपाने येऊ शकतात, धातूच्या रूपाने येऊ शकतात, लाकडाच्या रूपाने येऊ शकतात, वाळूच्या रूपानं, मूर्तीच्या रूपाने भगवंत येऊ शकतात. तर त्या वादाचे खंडन होईल. कुठल्या वादाचे खंडन होईल? की भगवंत अवतार घेऊ शकत नाही. त्याचं खंडन कसं होईल? जर भगवंत म्हणले की त्याने अवतार जर भगवंताने घेतला आणि भक्तांनी त्याची सेवा जरी केली तर त्याचं खंडन होईल की भगवंत अवतार घेत नाहीत. म्हणून हे लोक म्हणतात की भगवंत अवतारच घेत नाहीत अशा प्रकारे. जर भगवंताने अवतार घेतला तर काय करावं? त्याची सेवा करावी आपल्याला. म्हणून भगवंतावरती काय म्हणतात? निराकारवादी म्हणतात. भगवंत नाहीत, सेवा करायचा प्रश्न नाही, म्हणजे पूजा करायचा प्रश्न नाही, भोग अर्पण करायचा प्रश्न नाही. अशा प्रकारे त्यांचा वादविवाद असतो. आणि अशा प्रकारे यांच्या वादाचं जे आहे खंडन होऊ शकतं की भगवंत अवतार घेतात. ते म्हणतात की नाही,
पण भगवंत अवतार घेतात. भगवंत भौतिक वस्तूमध्ये प्रकट झाले तरी ते त्या भौतिक शक्तीला आध्यात्मिक शक्तीत रूपांतर करतात. भगवंत भौतिक शक्तीमध्ये प्रकट होतात. कुठली आहे? ते लाकूड आहे, माती आहे, दगड आहे, धातू आहे, पितळ आहे. त्याच्यामधून भगवंत प्रकट होऊ शकतात. तर अशा प्रकारची वस्तू भौतिक आहे. जसे लाकूड भौतिक आहे, सर्व लाकूड भौतिक आहे ना. पण त्याचं जर मूर्ती बनवली भगवंताची आपण, तर पूर्ण आध्यात्मिक भगवंत झाले. तर मार्बल आहे, भौतिक आहे, त्याची पण मूर्ती बनवली तर बघून विस्तारित जगामध्ये परिवर्तन होऊ शकतो. म्हणजे भगवंत जे आहेत भौतिक शक्तीला पण आध्यात्मिक शक्तीमध्ये रूपांतर करतात बघू. तर त्या अर्चकाचे किंवा त्या भक्ताच्या भावनेवर अवलंबून आहे. त्या कशा प्रकारे रूपांतर करायचं अशा प्रकारे. तर भक्त ज्यावेळेस त्या रूपाची पूजा करतो तर भगवंत तिच्यामध्ये अवतरित होतात. लाकडामध्ये, मातीमध्ये, वाळूमध्ये, विग्रहामध्ये, मार्बलमध्ये पूर्णपणे भौतिक वस्तू आहे. पण ज्यावेळेस ते भगवंताच्या सेवेत लावतो तर ते काय होतं? देव होतं. जर पाणी आहे, भगवंताला जर अभिषेक केला तर ते चरणामय होतंय. अन्न आहे, भगवंताला अर्पण केला तर प्रसाद होत आहे. संपूर्ण अशा प्रकारे पूर्णपणे अध्यात्मामध्ये परिवर्तन होते संपूर्ण. उदाहरण दिलेलं आहे. आरच्या विग्रह माती, दगड किंवा लाकडापासून बनलेले असले तरी पूजा न करणाऱ्या लोकांच्या मतापर्यंत ती केवळ पोथी नाही आहेत. आरच्या विग्रह मातीपासून बनलेले आहेत. जसं वाळुकेश्वर वाळूपासून बनलेले आहेत शिवलिंग. नंतर दगड आहे, दगडापासून आरच्या विग्रह बनले, मार्बल पासून. लाकडापासून जगन्नाथजी आहेत, दारू ब्रह्म. पूजा न करणाऱ्या लोकांच्या मतापर्यंत ती केवळ पोथी नाही आहेत. तर ते स्वतः भगवंत आहेत आरच्या विग्रह. पुतळा नाही, पुतळा किंवा मूर्ती आणि आरच्या विग्रहामध्ये अंतर आहे. काही लोक म्हणतात की बघा हे हिंदू लोक जे काय कशाची मूर्ती पूजा करतात. आपण मूर्ती पूजा नाही करत, आपण आरच्या विग्रहाची पूजा करतो. मूर्ती म्हणजे काय आहे? बाहेर दुकानामध्ये ठेवल्या असतात ते मूर्ती आहे संपूर्ण अशा प्रकारे, तर ती मूर्ती झाली. हा, सर्व सर्व ठिकाणी ठेवतात ना अशा ठिकाणी. असे नाना चौकामध्ये मूर्ती आहेत तर पुतळे असतात, तर त्या मूर्त्या झाल्या संपूर्ण. तर मूर्ती आणि आरच्या विग्रहामध्ये अंतर आहे. आरच्या विग्रहामध्ये काय करतो आपण? रोज भगवंताची उपासना करतो आणि भगवंताला समजतो की भगवंत आपल्या रूपाने उपस्थित आहे ठिकाणी. हे ज्यावेळेस मान्य करतो आपण तर त्यावेळेस भगवंताला अभिषेक करतो, आरती करतो, भोग लागतो, अर्पण करतो. पण तुमच्या चौकामध्ये जे पुतळे असतात किंवा मूर्ती असतात तर त्यांना कधी लोक अर्पण करतात काय करतात? ते वर्षात एकदा येऊन त्यांना पाणी मारतात, झाडू मारतात आणि अशा प्रकारे जातात. बाकीचे वर्षभर कावळे अभिषेक करतात त्यांच्यावर अशा प्रकारे. आरच्या वेळेस तसं नाही. नित्यनेम आपण त्याची सेवा करतो अशा प्रकारे. तर ते भगवंताचं रूप आहे आरच्या रूप. तर हे त्यांच्या मताप्रमाणे केवळ पुतळा नाही किंवा मूर्ती नाही, तर आरच्या विग्रह आहे ते. भगवंत आरच्या रूपाने आलेले आहेत आणि आपली सेवा काय करतात? स्वीकार करतात. म्हणून जे गोलोक गोपी करतात त्यांना जे स्थान प्राप्त झालं, यशोदा माताला जे स्थान प्राप्त झालं द्वापरयुगामध्ये, तर तीच कृपा आपण प्राप्त होऊ शकते आरच्या वगैरेची सेवा केल्यामुळे. म्हणून इस्कॉनमध्ये आरच्या वगैरे सेवेला फार महत्वपूर्ण वर्णन दिलं आणि रूप गोस्वामी भक्तीला पुढचा पुस्तक आपल्याला वर्णन करतात की 64 भक्तीचे अंग आहेत. त्याच्यामध्ये 5 अंग आहेत प्रमुख. 5 प्रमुख अंग आहेत: साधू संग, नाम संकीर्तन, भागवत श्रवण, धाम सेवा आणि आरच्या वगैरे सेवा. तर यापैकी एक जरी कार्य केलं तरी पण पूर्णपणे भक्ती करू शकतो आणि भगवंताची कृपा करून प्राप्त करू शकतो. भक्तावर कृपा करून भगवान तथाकथित भौतिक रूपात प्रकट होऊन स्वीकारतात. भक्तावर कृपा करतात भगवंत आणि तथाकथित भौतिक रूपात प्रकट होऊन सेवा स्वीकारतात. तर भगवान अशा रूपाने येतात भक्तावर कृपा करण्यासाठी आणि सेवा स्वीकारण्यासाठी. भगवंत उपस्थित होतात अशा प्रकारे वेगवेगळ्या रूपाने. कोणी म्हणणार नाही अरे भगवंत मग माझ्याकडे मूर्ती नाही तर मी काय करा, ठीक आहे प्रतिमा ठेवा, फोटो ठेवा, आदान प्रदान करणार भगवंत अशा प्रकारे. पण फोटोचा शृंगार वगैरे तुम्ही करू शकणार नाही. तो विग्रह असेल त्यानं तुम्ही अभिषेक करू शकता, शृंगार वगैरे करू शकता आणि अशा प्रकारे आपली जी भक्ती आहे भगवंत स्वीकारतात. मूर्तीपूजा करणारे भक्त निम्न स्तरावर आहेत असे समजू नये. इथे वर्णन आहे पुढे की कनिष्ठ, मध्यम, उत्तम भक्ताचं वर्णन आहे. उपदेशामध्ये वर्णन होतं, ह्या पुस्तकामध्ये पण पुढे वर्णन आहे मंत्र 6 मध्ये. आणि भक्तिरसाम सिंधूमध्ये पण आहे आणि भगवद्गीतेमध्ये पण आहे. 3 प्रकारचे भक्त: उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. तर कोणी म्हणाले हे मूर्ती पूजा करणारे म्हणजे काय निम्न स्तरावर आहेत, त्या लोकांना दुसरं काहीच येत नाही म्हणजे फक्त ते मूर्ती पूजा करतात असं नाहीये, असे समजू नये. पण एक तो भक्तीचा काय आहे? मार्ग आहे. भगवंत हे रूप घेऊन भक्तापर्यंत पोहोचतात. या रूपाने भगवंत आर्चवीराच्या रूपाने भक्तापर्यंत येऊन भगवंत पोहोचतात. तर भक्तांना भगवंतापर्यंत जाण्यासाठी एक मार्ग आहे आरच्या विग्रहाची सेवा करण्याचा. ही अनुभूती फक्त निष्ठावान भक्तच करू शकतो.
तर भगवंताची सेवा करून भक्त भगवंताकडे पोहोचतो आणि भगवंत आपल्या भक्तासमोर प्रकट होतात. तर म्हणून आपण ज्यावेळेस हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे हरे राम राम हरे राम राम, राम 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 हरे राम हरे हरे. ज्यावेळेस हे आपण जप करतोय हरे कृष्ण मंत्राचा अर्थ काय आहे? हे राधाराणी, हे कृष्ण प्रभू राम सीतामाता, आम्हाला तुमच्या सेवेमध्ये लावा. आपण हरे कृष्ण मंत्र जप करतोय, प्रार्थना करतोय भगवंतांना की तुम्ही आम्हाला तुमच्या सेवेमध्ये लावण्यासाठी भगवंताकडे आपण प्रार्थना करत आहोत. तर आता पुढे आहे भगवंत सगुण निर्गुण दोन्ही आहेत. मग लोक म्हणतात की सगुण साकार निर्गुण निराकार म्हणतात. अशा प्रकारे भगवंत सगुण आहेत म्हणजे गुणासहित बघू. भगवंताचे किती गुण आहेत? सच्चिद आणि आनंद, हे भगवंताचे गुण आहेत. आणि भगवंत काय आहेत? निर्गुण आहेत, म्हणजे भगवंताकडे भौतिक गुण आहेत. सत्वगुण रजगुण तमगुण आणि भगवंताचं शरीर बनलेलं नाही. आपलं शरीर 3 गुणांनी बनलेलं आहे, सत्वगुण रजगुण तमगुण आहे, पण भगवंताचं शरीर नाहीये. तर भगवंताचे जे गुण आहेत सगुण म्हणजे आध्यात्मिक गुण आहेत, निर्गुण म्हणजे भगवंताकडे भौतिक गुण नाहीत. सगुण याचा अर्थ असा नाही की भौतिक गुण असे ते भौतिक प्रकृतीत आहेत. भगवंताचे गुण काय आहेत? दिव्य आहेत. भगवंताचे गुण भौतिक नाही आहेत. सर्व शक्ती नियंत्रण भगवंत भौतिक शक्तीच्या नियंत्रणाखाली येत नाहीत. भगवंत भौतिक शक्तीच्या नियंत्रणाखाली येत नाहीत. जसं आपल्याला नियंत्रण करणारी कोण आहे? दुर्गा देवी आहे. त्रिशूल देते, सतोगुण रजोगुण तमोगुण त्रास देते आपल्याला. पण भगवंतावर कुणी आहे का तसं हे करणार, नियंत्रित करणार? नाहीये. भगवंत सर्वांचे स्वामी आहेत. भगवंत सर्व नियंत्रक आहेत. भगवंत म्हणतात की माझ्या आदेशानुसार सर्व कार्य करतात, पण माझ्यावर कोणाचा अधिकार नाही अशा प्रकारे. म्हणून कुठल्याही भगवंत भौतिक शक्तीच्या नियंत्रणाखाली येत नाहीत, पण आपण सर्वांच्या नियंत्रणाखाली आहोत. हे आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैवी सर्व ताप आहेत आपल्यावर येतात संपूर्ण, पण भगवंतावर हे कुठल्या प्रकारचा नाही. म्हणून ते आध्यात्मिक गुणाने युक्त आहेत. भगवंत पूर्णपणे आध्यात्मिक गुणाने युक्त आहेत. दुसरा आहे भगवंत निर्गुण आहेत. भौतिक शक्ती त्यांच्या अधीन असल्याने त्या शक्तीच्या स्वतःच्या उद्देशाने उपयोग करून घेऊ शकतात. भगवंत निर्गुण म्हणजे भगवंताकडे भौतिक गुण नाहीये आणि भौतिक शक्ती भगवंताच्या अधीन आहे, म्हणून त्या शक्तीच्या स्वतःच्या उद्देशाने उपयोग करून घेतात भगवंत. भगवंताचे कार्य करायचं आहे भगवंताला, कुणाला दंड द्यायचा आहे, कुठला प्रलय करायचा आहे, काय करायचं आहे, भौतिक शक्तीचा आधार घेतात भगवंत. पण भगवंत निर्गुण नाहीयेत आणि त्या शक्तीच्या भगवंत अधीन नाहीत, किंवा ती शक्ती भगवंतावर कार्य करत नाही अशा प्रकारे. म्हणून भगवंत निर्गुण आहेत म्हणजे भगवंताकडे भौतिक गुण नाहीये. भगवंत निराकार साकार दोन्ही आहेत, सगुण आणि निर्गुण. तर एक त्याचं पुढचं वर्जन आहे की भगवंत निराकार आणि साकार दोन्ही आहेत. भगवंत शाश्वत रूप आहे, ज्याप्रमाणे सूर्यदेवाचे तेज म्हणजे सूर्यकिरण, त्याचप्रमाणे निराकार स्वरूप किंवा ब्रह्मज्योती म्हणजे भगवंत शरीर क्रांती. तर भगवंत निराकार पण आहेत आणि साकार दोन्ही आहेत अशा प्रकारे. हे पण विरोधाभास आहे ठिकाणी. भगवंत शाश्वत रूप जर सूर्यदेव आहे आणि सूर्यदेवाचा जो प्रकाश आहे, तर हे सूर्यकिरण, सूर्याचे तेज म्हणजे सूर्यकिरण. त्याच प्रकारे निराकार स्वरूप म्हणजे ब्रह्मज्योती म्हणजे भगवंत शरीर क्रांती आहे. तर सूर्यकिरण पाहतो, सूर्यकिरण निराकार आहे का? सूर्यापासून आलेला आहे ना, तो पाहतो सूर्यकिरण आहे, सूर्यप्रकाश आहे, ब्रह्मज्योती आहे. पण हे सूर्यकिरण आहे, तर हे निराकार नाहीये. आणि दुसरा जे निराकार स्वरूप किंवा ब्रह्मज्योती म्हणजे भगवंताची शरीर क्रांती आहे. म्हणजे सूर्यकिरण जे आहेत पाहतो आपण, सूर्याच्या प्रकाशातून हे सूर्यकिरण येतात. तर त्याच प्रकारे माहिती काय म्हणतात की भगवंताच्या अंगातील जी ज्योती आहे, ती ज्योती म्हणजे ब्रह्मज्योती आहे अशा प्रकारे. ब्रह्मज्योतीची कधी आपण पूजा करू शकणार नाही, साकार रूपाची आपण पूजा करू शकतो अशा प्रकारे. अशा प्रकारे भगवंत निराकार पण आहेत आणि साकार पण आहेत. निराकार म्हणजे तेज निराकार रूप आहे, त्याला आकार नाहीये. तेज नाही, ते सूर्य किरण आहेत, त्याला कुठल्या प्रकारचा आकार नाहीये. पण सूर्याला आकार आहे की नाही? प्रकाशाला आकार नाही, पण सूर्याला आकार आहे. त्याच प्रकारे भगवंत सूर्याप्रमाणे आहेत. आणि हे ब्रह्मज्योती जे आहेत भगवंताच्या अंगातून येणाऱ्या ज्योती आहे, शरीर कांती आहे, प्रकाश जो आहे. तर हे प्रकाश जे आहे निराकार आहे आणि सूर्याचं तेज जे आहे ते साकार आहे. भगवंत सर्व शक्तीचे भोक्ता आहेत. भगवंत सर्व शक्तीचे भोक्ता आहेत. म्हणून गीतेमध्ये 5व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुरत सर्व भूताना ज्ञात्वा शांती महाप्रचती. सर्व शक्तीचे भोक्ता आहेत, सर्व आनंद घेणारे भगवंत स्वामी आहेत. प्रत्येक वस्तू त्यांच्या विभिन्न शक्तीद्वारे प्रकट होते. प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत आहेत.
एकही वस्तू अशी नाही की त्यांच्यापासून वेगळी आहे. उदाहरण दिलेलं आहे. अग्नीपासून उष्णता व प्रकाश निर्माण होतो, अशा प्रकारे त्यांच्या विभिन्न शक्तीमध्ये एकात्मता आहे. भगवंत व्यक्तिगत रूपाने सर्व वस्तूचे उपभोग घेतात. जसं अग्नी आहे, अग्नी प्रकट झाली तर उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो. त्याच प्रकारे भगवंताच्या ज्या शक्ती आहेत, विभिन्न शक्तीमध्ये एकात्मता आहेत. उष्णता आणि प्रकाश, अशा प्रकारे सूर्य पण उष्णता आणि प्रकाश प्रदान करतो, जर अग्नी प्रकाश देते. त्याच प्रकारे भगवंताच्या विभिन्न शक्तीमध्ये एकात्मता आहे. भगवंत व्यक्तिगत रूपाने सर्व वस्तूचे उपभोग घेतात. स्वतः भगवंत येतात आणि काय करतात, त्या वस्तूचा भगवंत उपभोग घेतात. त्यांचे अंशरूपी जीव आंशिक उपभोग घेतात. तर आपण उपभोग घेऊ शकतो का भगवंताकडे? 56 भोग खाऊ शकतो आपण 8 वेळा दिवसामध्ये? नाही. भगवंता सर्व कार्य करू शकतो का? पण खाऊ शकत नाही. काहीच कार्य भगवंताकडे आपण गोवर्धन करू शकू, आपण 16,000 विवाह, 808 विवाह करू शकू आपण. 56 भोग घेऊ शकतो आपण. भोगता नाहीये, भगवंतच एकमेव त्या वस्तूचे उपभोग आहेत. पण त्यांचे 80 रूपये जीव, आपण सर्व जीव त्यांचे अंश आहोत. ममे वंशे जीव लोके जीवभूत सनातन मनसष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी परिषदी. आपण पण त्यांचे अंश आहोत. पण का आहोत आपण? छोटा उपभोग घेतो आपण. भगवान तर पूर्ण उपभोक्ता आहेत, पूर्ण ऐश्वर्य भगवंताकडे, पण आपल्याकडे छोटा ऐश्वर्य आहे आणि छोटा आपण उपभोग घेऊ शकतो. तर अशा प्रकारे या म्हणतो 5 मध्ये आपण पाहिलं की भगवंताचे विरोधाभास, 3 विरोधाभास आहेत. भगवंत चालतात, चालत नाहीत. भगवान जवळ आहेत, दूर आहेत. भगवंत आणि आत आणि बाहेर आहेत. आणि कशा प्रकारे भगवंताला कसे समजू शकतो? विरोधाभास भगवंताच्या हातात हे भगवंता अचिन शक्तीद्वारे प्रवेश शकतो. आणि नंतर भगवंताला कोण जाणू शकत नाही? मूर्ख आणि नास्तिक. आणि भगवंताला कोण, आणि तथागत आणि विद्वान, आणि भगवंताला कोण जाणू शकतात? तर भगवंताचे भक्त भगवंताला जाणू शकतात. अशा प्रकारे विरोधाभासातून आपण कुठली शिकवण प्राप्त करू शकतो? की भगवंताला जाण्यासाठी आपली शक्ती सीमित आहे, आणि त्यासाठी भगवंत आपली सेवा स्वीकार करण्यासाठी आरच्या वगैरे उभे येतात. आपल्याला जर म्हटलं की तुम्ही 24 तास जप करा, तर आपण करू शकणार नाही. प्रवचन करा किंवा शास्त्र अध्ययन करा, एवढं करू शकणार नाही. भगवंत आरच्या वगैरे सेवा करू शकतो. त्याच्यामध्ये आपलं मन रमू शकतो आणि भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर त्या प्रकारे भगवंत सगुण निर्गुण दोन्ही आहेत. सगुण भौतिक गुणासहित नाहीत, आध्यात्मिक गुण आहेत निर्गुण. त्यांच्या भौतिक शक्ती त्यांच्या आधी असल्याच्या कार्य करतात. आणि भगवान सर्व शक्तीचे भोक्ता आहेत. अग्नी पासून येणारी उष्णता आणि प्रकाश. अशा प्रकारे हा जो मंत्र क्रमांक 5 आहे, याच्यावर आपण चर्चा केली. तर कुणाला काही प्रश्न आहे? आता विचारू शकता प्रश्न. नंतर आपला जो पुढचा 6वा मंत्र सुरू होईल. जरा कोणा प्रश्न विचारायचा असेल, व्हिडिओ चालू करा आणि विचारू शकता. काय प्रश्न आहे अटेंडन्स कुणाला? झाला का? हरी बोल. हा, अटेंडन्स घ्यायचा आहे. अटेंडन्स झाला तरी पण तुम्हाला उपस्थित राहावं लागेल नंतर आणखी 3 वाजेपर्यंत. नाही, हे संपल्यानंतर मी अटेंडन्स घेणार होतो. अलका सातपुते माताजी, अजय कृष्ण प्रभूजी, अजय कृष्ण प्रभूजी आहेत का उपस्थित? तुम्ही आहात पण तुम्ही बोलत नाही. अमृता पादे माताजी, हरे कृष्णा प्रभूजी, माझी प्रेझेंटी लावली ना? हो. अमृतवाणी माताजी आहेत का? अमृतवाणी माताजी, अर्चना हिंडलकर माताजी, आर्यन प्रभू, बालाजी बेलकेडे प्रभूजी, बलभद्र राम प्रभूजी, हरे कृष्णा गुरु, हरे हो. कृष्ण। भारती मिरजकर माताजी, हरे कृष्णा, प्रणाम प्रभु जी। धन्यवाद माताजी. चित्रा सखी माताजी, हरे कृष्ण प्रभु जी, दंडोत प्रणाम। प्रणाम. दीपिका शेट्टी माताजी, हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। गायत्री कुलकर्णी माताजी, हरे कृष्ण प्रभु जी। गुरुनाथ लाड प्रभूजी, जयंत कुलकर्णी प्रभू,
हरे कृष्ण प्रभुजी। ज्योत्स्ना पांडा माताजी आहेत का? ज्योत्स्ना पांडा माताजी. केशव गोविंद प्रभू. हरे कृष्णा दंडवत प्रणाम हरि बोल। ललित गौर प्रभूजी आहेत का? ललित गौर प्रभू. हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभु। हरे दंडवत कृष्णा प्रणाम. दंडवत प्रणाम प्रभु। माधुरी राधा माताजी. हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभु जी। मनीष पाध्ये प्रभूजी. मारुति आसवे प्रभूजी. मेघना गोपी माताजी. मुरली मनोहर प्रभू आहेत का? मुरली मनोहर प्रभू. नरसिंह दर्जी प्रभू. ओम तळेकर प्रभूजी. हरी बोल प्रभू. व्हिडिओ चालू ठेवत नाही. व्हिडिओ चालू करा तुमचा. रघुकुल प्रभू आहेत हरे का? कृष्ण. रघुकुल प्रभू. नाही आहेत प्रभूजी, ते बाहेर गेलेत. राम मोहन प्रभू. हरे कृष्णा प्रभुजी दंडवत प्रणाम। रुक्मिणी कृपा माताजी. हरे कृष्णा दंडवत प्रणाम प्रभु जी। रुपेश पाध्ये प्रभूजी. हरे कृष्णा प्रभु दंडवत प्रणाम। ऋतुजा पाध्ये माताजी. हरे कृष्ण प्रभु दंडवत प्रणाम। साधना भक्ति माताजी. सिद्धि कदम माताजी. श्रीकांत कदम प्रभु. सुजाता गुरु माताजी. सुंदरी कालिंदी माताजी. हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम। सुरेखा कारगे माताजी. सुषमा बेलखेडे माताजी. आयडीजी करतात ना. स्वाती सुनील पाटील माताजी. हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम। तरिणी गौरी माताजी. हरे कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम। प्रिया पाठक माताजी. हरे कृष्ण प्रभु जी दंडवत प्रणाम। उज्ज्वला भक्ति माताजी. आहेत का? उज्ज्वला भक्ति माताजी. विद्या धर्माधिकारी माताजी. विद्या खांबेकर माताजी. व्रजभूमी देवी माताजी. ऍबसेंट आहे प्रभू जी. हा माताजी नाही आले, ऍबसेंट आहेत. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद माताजी. ठीक आहे. हरे कृष्णा वगैरे सर्वांना समागत धन्यवाद. तसं हरे तुम्ही कृष्ण प्रभू. अजय कृष्णदास बोलते. प्रेझेंट लावली ना, माझ्या आवाजच येत नव्हता मला काय. बोलू लागले. हरे बोल. बरं, चालेल. हरे कृष्ण. हरी बोल. हा प्रेझेंट लावली ना प्रभूजी माझी. हो लावले लावले. येस. थँक्यू प्रभू. आवाज येत नाही मध्ये मध्ये, त्यामुळे. तर कोणाला काय प्रश्न आहे का? नंतर 2:45 वाजता हा विचारू शकता प्रश्न. प्रभूजी माझी हजेरी ना लागले. कोण? काय तुमचं नाव? सुरेश सुरेश विजय. सुरेश घिजे. तुमचं नाव आलं नाही का? नाही आला. तुम्ही नाव आलं होतं, तुम्ही बोलले नाही काही. नाही, ते आवाजाचा जरा ब्रेक होत होता ना मध्ये, त्याच्यामुळे ठीक आहे, तुमचं प्रेझेंटी लावलेली आहे सर. लावले का? ठीक आहे. विश्वोपनिषद लावले ना मंत्र प्रभूजी? क्रमांक. हो धन्यवाद. ओके. विश्वोपनिषद मंत्र क्रमांक 6. यस्तु सर्वाणि भूतान्यां यस्तु सर्वाणि भूतानि आत्मनेवानुपश्यति पश्यति सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतेषु ततो चात्मानं न विजुगुप्सते. ततो ततो न न विद्युत्पत्ति। आवाजा ऑनलाईन मध्ये कोण आहेत फक्त ऑनलाईन त्यांना सांगितलं देऊ. थोडं व्हिडिओ चालू करून वाचन करा. वाचा. भारती मिरजकर माताजी. भाषांतर मंत्र क्रमांक 6चं भाषांतर. प्रभूजी भाषांतर. हा मी पुस्तक नाही घेऊन बसले प्रभूजी, मी नोट्स घेतलेत.
मी वाचते प्रभूजी. मी वाचू. जो जो प्रत्येक वस्तूला भगवंताच्या संबंधात पाहतो, सर्व जीवात्म्यांना भगवंताचे अंश म्हणून पाहतो आणि प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना पाहतो, तो कोणत्याही वस्तूचा किंवा जीवाचा कधीही द्वेष करीत नाही. धन्यवाद माताजी. तर या ठिकाणी वर्णन आहे की महाभागवत मध्यम आणि कनिष्ठ भक्ताबद्दल वर्णन येणार या ठिकाणी. आता आपण पाहिलं की भगवंत आहेत, साकार रूप आहेत, भक्ती केली पाहिजे. तर भक्ती करण्यासाठी 3 प्रकारचे भक्त आहेत. तर 3 प्रकारचे भक्त आता कोण कोण आहेत आणि त्यांना कसं ओळखायचं आहे, त्यांचं कार्य काय आहे, तर याच्यामध्ये आता या श्लोकामध्ये या मंत्रामध्ये पूर्ण वर्णन आहे. ह्या श्लोकामध्ये भगवंतांना सर्वांमध्ये पाहून प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे वर्णन केले आहे. या श्लोकामध्ये भगवंतांना सर्वांमध्ये पाहून, सर्व ठिकाणी, असं नाही की भगवंत फक्त आजच्या युगामध्येच भगवंत आहेत, प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहेत, परमाच्या रूपाने उपस्थित आहेत. तर हे पाहून प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे वर्णन केलेलं आहे. तर हे कोणाचं आहे? महाभागवताचं हे आहे संपूर्ण. महाभागवत व्यक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंताला पाहतो. तो जात पात पाहत नाही, प्रत्येक व्यक्ती भगवंताचा अंश पाहतो अशा प्रकारे. तर त्या व्यक्तीचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. महाभागवत ह्या मनोवृत्तीची इच्छा असणाऱ्या या महात्म्याचे अनुसरण केले पाहिजे. तर भक्ती करायची आपल्याला शिकायचं आहे. तर जो व्यक्ती सर्व जीवामध्ये भगवंताला पाहतो, तर म्हणून त्याप्रमाणे तो वागतो. जर भगवंताचा अंश असेल तर त्या व्यक्तीबरोबर काय करेल? तो प्रेमाने आधार प्रदान करेल. त्यावेळेस कुठल्या प्रकारचा द्वेष करणार नाही, मत्सर करणार नाही, निंदा करणार नाही, काहीच करणार नाही. त्याची प्रेमाची सेवा करेल, कारण तो भगवंताचा अंश आहे. तर अशा जो व्यक्ती आहे प्रत्येक याच्यामध्ये भगवंताला पाहतो. एकही गोष्ट पाहत नाही की भगवंत याच्यामध्ये नाही आहे. प्रत्येक ठिकाणी भगवंत आहेत. खुर्चीमध्ये भगवंत आहेत, पुस्तकामध्ये भगवंत आहेत, पेनमध्ये भगवंत आहेत, कशा सर्व ठिकाणी वस्तूमध्ये भगवंत आहेत. तर त्या ठिकाणी त्या प्रकारे कार्य करतो. तर म्हणून निघतानी त्या व्यक्तीचं अनुसरण केलं पाहिजे, त्याच्या मार्गावरून चाललं पाहिजे. अनुकरण नाही करायचं, अनुसरण. पण जो मार्ग दाखवलेला आहे ती शिक्षा जीवनामध्ये ग्रहण करायचं आहे. अनुवाद आहे परत त्याच्यामध्ये. महाभागवत व्यक्ती आहे, हा जो व्यक्ती आहे हा महाभागवत व्यक्ती आहे. प्रत्येक वस्तूला भगवंताच्या संबंधात पाहतो. जी काही वस्तू आहे प्रत्येक वस्तू भगवंताच्या संबंधात पाहणे. आणि कृष्ण भावना पण तेच आहे. प्रत्येक ठिकाणी कृष्णाला पाहणे. स्मर्तव्य सत विष्णू विस्मर्तव्य विदुनाथ न विषिदाचं न विधी निषेधात येतो येतो किंकर. सर्व शास्त्राचा सार आहे की भगवंताचं नेहमी स्मरण करा, भगवंताला कधी विसरू नका. आणि हा जो महाभागवत आहे काय करतोय? प्रत्येक वस्तूला भगवंताच्या संबंधात पाहतो. ही खुर्ची आहे, भगवंताचा संबंध आहे, भगवंताची सेवा करते. पेन भगवंताची सेवा करू शकते, पेपर भगवंताची सेवा करू शकतो. सर्व काही भगवंताची सेवा होतं. हे लॅपटॉप आहे, माईक आहे, एसी आहे, टीव्ही आहे, सर्व भगवंताच्या संबंधात पाहतो आणि त्यानुसार भगवंताच्या सेवेत लावतो. तो महाभागवत व्यक्ती आहे. असं नाही की फक्त म्हणतो की भगवंताचीच दिलेली गोष्ट आहे पण त्याचा मी उपभोग घेणार नाही, तर तो भगवंताच्या सेवेत लावतो. भगवंताचा याचा संबंध आहे, भगवंतापासून आलेले आहे आणि तो भगवंताच्या सेवेमध्ये लावतो. मग कृष्ण भावना काय आहे? आपण काही निर्माण केलं नाही, सर्व भगवंताने दिलेलं आहे. तर आपण भगवंताच्या सेवेत लावायचं आहे. ऋषिकेन ऋषिकेश सेवन भक्ती रुच्यते. तर ती आहे भक्ती. तर भक्ती म्हणजे दुसरं काही आपण निर्माण करू शकत नाही. काही जे काही आपण प्राप्त करतो ते भगवंताच्या सेवेत लावायचे, तर ती भक्ती आहे. पण बाकी जे बाहेरचे लोक जे आहेत त्यांना पण माहित आहे की सर्व भगवंताच आहे, पण ते काय करतात? स्वतः भोग घेतात. ते चोर आहेत अशा प्रकारे. तर एकदा प्रभादांना झू मध्ये प्रभात होते, तर त्या ठिकाणी अनेक मोठे बिझनेसमॅन आले होते. सायलेंट वर ठेवा बोल त्याला. तर आहे ना, त्यावेळेस ते भक्त सांगत होते की हे चांगले हे आहेत, बिझनेसमॅन आहेत, मोठ्या कंपनी आहेत, सायलेंट करा बोल त्याला. तर प्रभात म्हणले ठीक आहे, बिझनेसमॅन आहे, सर्व मोठ्या फॅक्टरी सर्व आहे, तर तुम्ही चोर आहे म्हणले प्रभात त्यांना. तुमच्या मध्ये कोण आलं, तुम्ही त्यांना चोर म्हणलं तर तू सगळ्यांना काही येणार नाही. तर प्रभात सरळ होते, म्हणजे चोर आहे. मग त्यांचे भक्त नाही, प्रभात हे जे आहेत बिझनेसमॅन आहेत ते काय करतात? मंदिरला काहीतरी दान देतात. मग प्रभात म्हणले पण ते छोटे चोर आहेत अशा प्रकारे. संपूर्ण संपत्ती भगवंताची आहे, आपल्यासाठी जर वापरलं तर आपण चोर आहोत. पण त्या संपत्तीने जर भगवंताची भक्ती केलं, भगवंताच्या सेवेत लावलं, तर तेच भक्ती आहे. ऋषी काही ऋषी भक्ती म्हणजे दुसरा काही मार्ग नाही. सर्व संपत्ती भगवंताची आहे. निशोमध्ये ते सांगतात सर्व संपत्ती भगवंतापासून आलेली आहे आणि तिला भगवंताच्या सेवेत लावायचं आहे.
आपलं घर आहे, पुत्र आहे, परिवार आहे, फ्रीज, टीव्ही, मशीन, जे काय तुमच्याकडे आहे, टीव्ही हे सर्व काही भगवंताच्या सेवेत लावायचं. शरीर, तन, मन, धन, तर ती भक्ती आहे. तर अशा प्रकारे हा महाभागवत व्यक्तीचे लक्षण आहे. प्रत्येक वस्तूला भगवंताच्या संबंधात पाहतो. सर्व जीवात्म्यांना भगवंताचे अंश म्हणून पाहतो. सर्व जीव आहे, 84 लाख युनी आहेत, तर सर्व जीवांना भगवंताचे अंश म्हणून पाहतो आणि त्यानुसार तो त्यांच्याबरोबर कार्य करतो. प्रत्येक वस्तूला भगवंतांना पाहतो, प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना पाहतो, प्रत्येक वस्तूला भगवंताच्या संबंधात पाहतो, ती वस्तू भगवंताच्या सेवेत लावतो आणि प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना पाहतो. अशी एकही गोष्ट नाही की त्या ठिकाणी भगवंत पाहत नाहीत. तर ही महाभागवताची दृष्टी आहे. आणि चौथा आहे, कधीही कोणत्या वस्तूचा किंवा जीवाचा द्वेष करत नाही. ही 3 कार्य झाल्यानंतर, कारण त्यांना माहित आहे की हे भगवंताचे अंश आहेत आणि संपूर्ण भगवंत त्यांच्यामध्ये उपस्थित आहेत, म्हणून कधी त्याचा द्वेष करत नाही. जीवाचा द्वेष केला म्हणजे भगवंताचा द्वेष केल्याप्रमाणे आहे, कारण भगवंत त्यांच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. तर हे जेव्हा आपण जाणू शकतो की भगवंत त्यांच्या हृदयामध्ये आहेत, त्या जीवाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत, तर त्या जीवाचा द्वेष करण्याचा आपल्याला अधिकार नाही. तर जीवाचा द्वेष करणे म्हणजे भगवंताचा द्वेष करणे आहे. तर विभाग एक आहे भगवत साक्षात्काराचे 3 स्तर. भगवत साक्षात्काराचे 3 स्तर. भगवान कृष्ण प्राप्ती करायची आपल्याला, त्याच्या 3 प्रकारे करू शकतो. कृष्णाला जाणण्यासाठी, कृष्णाची प्राप्ती करण्यासाठी 3 प्रकारचे मार्ग या ठिकाणी आहेत. भगवत साक्षात्काराचे 3 स्तर, 3 प्रकारचे लोक आहेत, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. 3 प्रकारे साक्षात्कार होऊ शकतो. उत्तम आहे, मध्यम आहे आणि कनिष्ठ. तर भक्ती करतात ना वेगवेगळे लोक, तर या भक्तीमध्ये 3 प्रकारचेच लोक आहेत, 10 प्रकार नाही आहेत. जरी लो जरी दिसत असेल वेगळ्या प्रकारचे, जातीचे, धर्माचे, पण त्याच्यामध्ये 3 स्तर आहेत, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. तर हे उपदेशामध्ये आपण चर्चा केलेलीच आहे. तर तुम्हाला आणखी याच्यामध्ये रिव्हिजन होऊन जाईल, त्यामध्ये ज्ञान प्राप्त होईल. कनिष्ठ अधिकारी कोण आहे? कनिष्ठ म्हणजे एकदम शेवटचा, तृतीय श्रेणीचा भक्त आहे. पहिला फर्स्ट श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी. हा निम्नस्थ सर्वात खालच्या स्तरावर आहे हा अधिकारी भक्त. स्वतःच्या श्रद्धेनुसार मंदिर, चर्च, मशीद जाऊन शास्त्रोक्त पूजा करतो. ज्याची जेवढी श्रद्धा आहे, तर तसं मंदिरमध्ये, चर्चमध्ये, मशीदमध्ये जातो. तरी बाकीच्या याच्यामध्ये पण आहे. असं नाही की भक्त म्हणजे फक्त कृष्ण भक्तीचा भक्त असं नाहीये. कोणी चर्चचा पण तो भक्त असू शकतो किंवा मस्जिदचा पण भक्त असू शकतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी जातो आणि शास्त्रोक्त पूजा करतो. तो फक्त शास्त्रानुसार तो पूजा करतो, चांगलं कार्य करतो. पण भगवान फक्त पूजास्थळी आहेत, अन्यत्र कोठेही नाहीत. त्याला वाटते की फक्त भगवंत ह्या मूर्तीमध्येच आहे. त्या ठिकाणी भगवंत फक्त या ठिकाणी आहे, फक्त गोपीनाथ मध्येच भगवंत आहेत, बाकीच्या ठिकाणी भक्तामध्ये भगवंत नाही आहेत. तर ह्याची हा त्याला समजण्याचा स्तर आहे. कुठेही नाही, फक्त भगवंत मूर्तीमध्येच आहेत किंवा मंदिरमध्येच आहेत. तिसरा आहे असा विचार करतो तो, तर हा कनिष्ठ अधिकारी आहे. तर कनिष्ठ अधिकाऱ्याचे काय गुण आहे, त्याचे पाहण्याचे दृष्टिकोन काय आहे? तर कनिष्ठ अधिकाऱ्याचे पाहण्याचे दृष्टिकोन हे आहे संपूर्ण. अशा प्रकारे तो काय करतो? शास्त्र पूजा करतो. भगवंत एका ठिकाणी आहेत आणि अन्यत्र कोठे नाहीत, असं त्याची विचारदृष्टी असते. कनिष्ठ अधिकाऱ्याची विचारदृष्टी, त्याचा दृष्टिकोन काय आहे कनिष्ठ अधिकाऱ्याचा? तर कनिष्ठ अधिकाऱ्याचा दृष्टिकोन हा आहे. तर आपण पण समजतो की आपण कुठल्या स्तरावर आहे. जर कनिष्ठ स्तरावर असेल तर कमी कमी मध्यम स्तरावर येण्याचा प्रयत्न केला पाहिजे हळूहळू. मध्यम स्तराचं आपण वर्णन थोडे करणार आहे आणि ते कधी होईल, जसं आपण भक्ती वाढू, श्रवण, कीर्तन, अध्ययन, नाम जप आणि मध्यम भक्ताचा सण केला आपण, तर हळूहळू कनिष्ठ स्तरावरून आपण मध्यम स्तरावर आपण येऊ शकतो. तर याला समजत नाही, कुणाला कनिष्ठ अधिकाऱ्याला समजत नाही की भक्त भक्तीच्या कोणत्या स्तरावर आहे, कुठला भक्त कोणत्या स्तरावर आहे समजत नाही त्याला. त्यांना सर्वांना हरिबोल हरिबोल म्हणतो, सर्वांना प्रणाम करतो तो सर्वांना. आपण उद्देशामध्ये पाहिलं होतं की कनिष्ठाला प्रणाम केला पाहिजे, मध्यपाला नमस्कार केला पाहिजे आणि उत्तम भक्त आहे त्याची काही सेवा केली पाहिजे. अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे स्तर आहे भक्तीमध्ये. पण ठीक आहे, सुरुवातीला जर कोणी नवीन भक्त आला तर ठीक आहे, त्या स्तरावर आहे म्हणजे ते. पण हे जे आपण चर्चा करतोय, भक्तीमध्ये तो आलेला आहे, भक्ती करतोय, पण भक्ती करत असताना तो अशा प्रकारचं पालन करतोय, तो अशा प्रकारे.
तीन प्रकारचे. पुष्पामध्ये तिला लावलाय, घंटीमाळा घातलेली आहे, सर्व करतोय तो, फक्त सारखं दिसायला आहे सर्व. पण आतली जी तिची जी वृत्ती जी आहे तर या प्रकारची आहे. त्याला हे माहित नसतं की तो भक्त कुठल्या कोणत्या स्तरावर आहे, तो उत्तम आहे, मध्यम आहे का कनिष्ठ आहे. सर्वाबरोबर समान दृष्टीने बघतो. मोठा अपराध नाहीये, पण त्याच्यामध्ये विवेक बुद्धी नाहीये, निवड करण्याची त्याच्याकडे बुद्धी नाहीये, कनिष्ठ आहे. भगवत साक्षात्कार कोणाला झाला आहे, भगवत साक्षात्कार कोणाला झाला आहे, मी भगवंताचा सेवक आहे, भगवंताची सेवा करणं माझं कर्तव्य आहे, कोणाला झालं आहे हे त्याला माहित नाही, किंवा कोणाला झालं हे त्याला माहित नाही. सर्व विधी नियमाचे यंत्रवत पालन करतात. खटखट मशीन पुष्पन कार्य करते, सकाळी उठतो, हे करतो, कटकट करतो, ते करतो, ते करतो, पण चेतना त्याच्यामध्ये असते, विचार करत नाही कधी. म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनावर सांगितलं कृपा. कृष्ण भावनावर कृष्ण संघ नाही, फक्त भावना आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक गोष्टी कार्य करतो तर कृष्ण चेतना असली पाहिजे, ही सर्व कार्य करतं कृष्णाच्या प्रसन्नासाठी कार्य करतोय, तर ही भावना आपली असली पाहिजे अशा प्रकारे. कृष्ण भावना फार महत्वपूर्ण आहे, पण कार्य कार्य करतोय ते महत्वपूर्ण नाहीये, पण भावना फार महत्वपूर्ण आहे. म्हणून हा यंत्रवत पालन करतो, फक्त खटखट करत राहतो, त्याच्यामध्ये हृदय टाकत नाही किंवा भावनेने चिंतन करत नाही, विचार करत नाही. तो अमुक प्रकारचे भक्तीसाठी तमो प्रकारची शक्ती श्रेष्ठ अशा मुद्द्यावर भांडतो. म्हणजे तू श्रेष्ठ का, मी श्रेष्ठ, हा श्रेष्ठ का, ती श्रेष्ठ, ती श्रेष्ठ सेवा श्रेष्ठ आहे का, ही सेवा श्रेष्ठ आहे, भांडतो करतो. याला म्हणलं की न्यू फाईट म्हणलं आहे, न्यू फाईट इंग्लिशमध्ये. तो काय करतो, नेहमी फायटिंग म्हणजे झगडे करत असतो नेहमी. म्हणजे हा कुठल्यावर आहे, निम्न स्तरावर, तृतीय श्रेणीवर आहे. कनिष्ठ अधिकारी काय करतो, नेहमी झगडे करतो, भांडणं करतो भक्ताबरोबर, वादविवाद करतो. मी श्रेष्ठ, तू श्रेष्ठ अशा प्रकारे, माझी भक्ती श्रेष्ठ, ही श्रेष्ठ अशा प्रकारे भांडतो. प्रत्यक्षात भौतिकवादी भक्त, असा हा जो भक्त आहे भौतिकवादी भक्ती आहे, म्हणजे कनिष्ठ स्तरावरचा भक्त आहे. जरी भक्ती करतोय तरी पण भौतिकवादी आहे. जे आध्यात्मिक स्तर प्राप्त करण्याने भौतिक सीमा पार करण्याचा प्रयत्न करीत असतात, भौतिकवादी भक्त असतात, पण तो काय करतोय, आध्यात्मिक स्तर प्राप्त करण्यासाठी भौतिक सीमा पार करण्याचा तो प्रयत्न करत आहे, कठीण संघर्ष करत आहे. म्हणून की जीवन एक संघर्ष आहे, पण भक्तीमध्ये पण संघर्ष करावा होता आपल्याला. असं नाही आल्यानंतर सर्व शांतीने जाईल, सर्व मनासारखं असं नाही, तिथं पण संघर्ष करावा लागेल, विवेक बुद्धी जाळावं लागेल, तत्वज्ञान जाणावं लागेल, भक्ताला संग करावं लागेल, नम्र बनावं लागेल, अशा सर्व गोष्टी आहेत अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हा जो भक्त आहे कनिष्ठ अधिकारी, तो भौतिक सीमा म्हणजे कनिष्ठ अधिकाऱ्यावरून मध्यम अधिकारी जाण्याचा तो प्रयत्न करीत आहे, अशा प्रकारे संघर्ष करत आहे. तर हे जे आहे कनिष्ठ अधिकाऱ्याचे हा स्तर आहे, किंवा त्याची ही ओळख आहे, किंवा त्याची पाहण्याचा दृष्टिकोन आहे. दुसरा आहे मध्यम अधिकारी. मध्यम अधिकारी कोण आहे, मध्यम अधिकारी दुसऱ्या स्तरावर आहे भक्तीच्या साक्षात्कारच्या, साक्षात्काराचा दुसरा स्तर आहे मध्यम अधिकारी. हे भक्ती चार प्रकारची विभागणी करतो. तर पहिला विभागणी कुठल्या प्रकारची विभागणी करत नाही, तो सर्व समान सांगतो, सर्व धर्म समभाव अशा प्रकारे, काही करा सर्व समानच आहे. हा पण 10 वर्षाचा पण समान आहे, 25 वर्ष 20 वर्षाचा पण समान आहे, आणि आता आलेला पण भक्त सर्व समान आदर करतो तो, अशा प्रकारे. तर हा मध्यम अधिकारी आहे, चार प्रकारची विभागणी करतो तो भक्तामध्ये. विभागणी करणं काही अपराध नाही अशा प्रकारे. तर त्या प्रकारे ते वागणूक करतो आणि अपराधापासून वाचतो तो अशा प्रकारे. तर कनिष्ठच्या मध्ये सर्वांना समान मानतो, अपराध होऊ शकतो अशा प्रकारे. तर पहिला आहे प्रेम, भगवंतांना आराध्य मानून त्यांची पूजा करतात. पहिलं प्रेम मैत्री कृपा पुरुषा करतो. तर तो मध्यम अधिकारी काय करतो, भगवंताला आराध्य मानून त्यांची पूजा करतो, भगवंतावर प्रेम करतो, तो भगवंताला आराध्य समजतो आणि भगवंताची तो काय करतो, पूजा करतो. दुसरं आहे भक्ताबरोबर मैत्री करतो, फक्त जे अभक्त आहेत त्यांच्याबरोबर मैत्री करत नाही, भक्ताबरोबर फक्त मैत्री करतो. आणि तिसरा आहे कृपा, कुणावर करतो, दया करतो. भगवत ज्ञान विरीत निष्पाप लोकांच्या हृदयातील भगवत प्रेम जागर करण्याचा प्रयत्न करतो. बाहेर जाऊन जे लोक भक्तीमध्ये नाही आहेत त्यांना हरिनाम देतो, ग्रंथ वितरण करतो, प्रसाद देतो, आणि अशा प्रकारे त्यांना भक्तीमध्ये आणण्यासाठी तो मदत करतो. चौथा आहे उपेक्षा कोणाची करतो, तिरस्कार कोणाचा करतो, भगवान नामाचा उपवास करणाऱ्या नास्तिकाची उपेक्षा करतो. जे भगवंताच्या नावाचा जप करत नाहीत किंवा भगवंताच्या नावाच्या अपराध करतात, भगवंताची निंदा करतात, याचा तो कधी सहन करत नाही, त्यांची उपेक्षा करतो, त्यांच्यापासून तो दूर राहतो, अशा प्रकारे. तर हे मध्यम अधिकारीचं लक्षण आहे, प्रेम मैत्री
कृपा आणि उपेक्षा. तर तिसरा आहे उत्तम अधिकारी. उत्तम अधिकारी कोण आहे? उन्नत स्तर आहे, फार वरिष्ठ भक्त आहेत, प्रभुपाद आहे किंवा प्रभूचे शिष्य आहेत, ते उत्तम अधिकारी असू शकतात. आणि आपण कनिष्ठ स्तरावर शकतात की आपल्यापेक्षा काही विभक्त आहेत, मध्यम अधिकारी असू शकतात. प्रत्येक वस्तू भगवंताच्या संबंधात पाहतो तो. कारण मध्यम अधिकारी शिष्यामध्ये काही गुण आहेत. प्रत्येक वस्तू भगवंताच्या संबंधात पाहतो. नास्तिक आस्तिक असा भेद न करता प्रत्येकाला भगवंताचा असं समजतो. नास्तिक असो किंवा आस्तिक असो, प्रत्येकाला अंश समजतो, भगवंताचा अंश समजतो. मध्यम अधिकारी काय असतो? तुमचा आस्तिकाबरोबर तो प्रेम करतो, त्याच्याबरोबर आदान प्रदान करतो, मैत्री करतो. नास्तिकाबरोबर तो करत नाही तशा प्रकारे. पण हा जो उत्तम अधिकारी आहे, सर्वांना भगवंताचा अंश समजतो आणि भेद न करता त्यांची काय करतो? त्यांच्याबरोबर आदान प्रदान करतो. उदाहरण दिलेलं आहे, एक विद्वान ब्राह्मण कुत्रा यात अंतर बघत नाही. कुत्रा आणि ब्राह्मण याच्यामध्ये अंतर आहे ना कुत्रामध्ये. तर भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, सुनी चौपाक्याचे पंडिता समदर्शन. एक विद्वान ब्राह्मण काय पाहतो? कुत्रा, गाय, ब्राह्मण, चांडाळ सर्वांना समान दर्शनाने पाहतो. तर कुठल्या स्तरावर पाहतो तो? की भगवंत परमाच्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. तर हा विद्वान ब्राह्मण आहे, कुत्रा आणि ब्राह्मण यात अंतर बघत नाही. तर त्याच प्रकारे उत्तम अधिकारी पाहतो. तर विद्वान ब्राह्मण असं का पाहत नाही, अंतर का बघत नाही? तर कुत्रा कुत्रा आहे आणि ब्राह्मण ब्राह्मण वेगळा आहे. त्या ब्राह्मणाला कुत्रा म्हणलं किंवा कुत्र्याला ब्राह्मण म्हणलं तर आपण होऊ शकतो की नाही. त्याची पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, असं का पाहतो तो ब्राह्मण? दोन्ही भगवंताचे अंश आहेत, आपल्या पूर्वकर्मानुसार देहधारण केले आहेत. ब्राह्मण पण भगवंताचा अंश आहे, कुत्रा पण भगवंताचा अंश आहे. ब्राह्मणाने पहिल्या जन्मामध्ये काहीतरी चांगलं कार्य केलेलं आहे म्हणून त्याला ब्राह्मणाचं शरीर मिळालेलं आहे. कुत्र्याने पहिल्या जन्मामध्ये काहीतरी पाप कार्य केलेलं आहे म्हणून त्याला कुत्र्याचा जन्म मिळालेला आहे. तर ह्यानुसार तो काय पाहतो? दोघांमध्ये अंतर पाहत नाही तो. दोघाला तो समान पाहतो. तर असं नाही की कुत्र्याची आणून पूजा करतो आणि माणसाला बाहेर फेकून देतो ब्राह्मणाला, असं नाही. आता फॅशन झाली आहे, लोक माणसावर प्रेम करत नाही पण कुत्र्यावर प्रेम करतात अशा प्रकारे जास्त. कारण माणूस बोलतो ना चूक झाल्यानंतर, पण कुत्रा बोलत नाही तो. म्हणून प्राण्याची सेवा करतात अशा प्रकारे लोकांची. तर दोन्ही भगवंत अंश आहेत, पण कशानुसार? कर्मानुसार देहधार्य केले त्याशिवाय पाहतो तो अशा प्रकारे, म्हणून अंश पाहतो तो. तो पाहतोय की काय पाहतोय? ब्राह्मण भगवंताने निंदा केल्या सौंदर्याचा दुरुपयोग केला नाही. तो पाहतोय की ब्राह्मणाने स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला नाही. तर कुत्रा सुद्धा दुरुपयोग करून प्रकृतीच्या नियमानुसार शिक्षा भोगत आहे. तर ब्राह्मणाने भगवंताने दिलेल्या स्वातंत्र्याचा काय केलेला आहे? दुरुपयोग केला नाही ना, तर केला आहे. ते ब्राह्मणाने भगवंताने दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला नाही. त्याने भक्ती केली अशा प्रकारे, म्हणून राहिलेलं काही जे आयुष्य आहे ते ब्राह्मण परिवाराचा जन्म. पण कुत्र्याने स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला, प्रकृतीच्या नियमानुसार शिक्षा भोगत आहे. कुत्रा पण म्हणूनच होता, पण स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला म्हणून तो कुत्रा बनला अशा प्रकारे. तर तो पाहतोय. म्हणून ब्राह्मण व कुत्रा यांचा विवाह न पाहता दोघांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे ब्राह्मण व कुत्रा दोघांचं हे न पाहता त्याचा कल्याण करण्याचा प्रयत्न करतो. कुत्र्याला पण ते देतो आणि ब्राह्मणाला पण तो हे करतो. तो उत्तम आहे. असा विद्वान भक्त भौतिक शरीर पाहून भ्रमित नव्हता शरीरात वास करणाऱ्या आध्यात्मिक सुखकडे आकर्षित होत असतो. विद्वान भक्त भौतिक शरीर पाहत नाही. कुरूट आहे, काळा आहे, गोरा आहे, चपटा आहे, काय उंच आहे, ठेंगा आहे, ते भौतिक शरीर करायला पाहत नाही. आध्यात्मिक स्फुलिंग पाहतो, कारण भगवंत त्याच्यामध्ये परमाच्या रूपाने उपस्थित आहेत. विभाग 2 आहे, आध्यात्मिक दृष्टीचे वर्धन कसे करायचे. आध्यात्मिक दृष्टिकोनाचे वर्धन म्हणजे सर्व जीवामध्ये भगवंत आहेत, सर्व जीवाला भगवंताचा अंश पाहणे, सर्व जीवामध्ये भगवंताला पाहणे. तर ही जी भावना कशी विकसित केली पाहिजे आपण? तर शास्त्र वाचून होईल, नाम जप करून होईल, कशामुळे होईल? कसं विकसित करायचं, वर्धन कसं करायचं? आता आहे आपल्याला ज्ञान, पण पूर्ण ज्ञान नाहीये. काही मात्रेमध्ये पाहतो की हा जीव भगवंताचा अंश आहे, पण पूर्ण मात्रेमध्ये नाही. ज्या प्रकारे महाभागवताची दृष्टी आहे त्याप्रमाणे. तर याच्यामध्ये वर्धन कसं केलं पाहिजे, कसं वाढवलं पाहिजे, चेतना कशी विकसित केली पाहिजे. तर कोणाचा संग करू नये. तर हे विकसित करायचं आहे तर काय संग करायचा नाही कोणाचा. नक्कल करणारे काय करतात? भक्तीची नक्कल करतात. आतमध्ये काही भक्ती नाही, पण फक्त लोकांना दाखवण्यासाठी करतात, नकल करतात. कंठीमाळा पण घालतील, तिलक लावतील, सर्व करतील. हातमध्ये जपमाळ पण असेल,
फक्त नक्कल करतील. खऱ्या हृदयामधून भक्ती नाही. दाखवण्यासाठी करतील लोकांना. नक्कल करणे म्हणजे लोकांना दाखवणे की मी किती श्रेष्ठ भक्त आहे. तर खरं हृदयातून भक्ती असली पाहिजे. तर असे पण असू का भक्त? तर असं नाही की म्हणून भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की गलेर माला, माथेर तिलक आणि हातामध्ये जपमाळ, कलीर चेहरा म्हणतात अशा प्रकारे. कलीचा चेहरा असू शकतो अशा प्रकारे. दाखवतो एक, पण त्याच्यामध्ये कली भरपूर भरलेला आहे आणि तो दुसऱ्याच उद्देशाने तो करतोय अशा प्रकारे. नक्कल करणारे भौतिक लाभाप्रती दुसऱ्याची सेवा करतात पण आत्म्याची सेवा करत नाहीत. भौतिक लाभ प्राप्त आहे, दुसऱ्याची सेवा करतात पण आत्म्याची सेवा म्हणजे भगवंताची भक्ती करत नाही. अशा लोकांचा संघ नाही करायचा. उत्तम अधिकाऱ्याची नक्कल करून सर्वांना संभाळून पाहण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी उत्तम अधिकाऱ्याची नक्कल करतात. तो भक्त असा आहे. त्याच्या प्रकारे कपडे, त्याच्याकडे टिलक, कंठीमाळा, स्टाईल बोलण्याची नक्कल, गाणं, नाचणं हे करतात पण हृदयामध्ये भक्ती नाही. तर अशा लोकांचा संघ नाही करायचा. नकली परोपकारी. हा, रुक्मिणी कृपा माताजी विचारा प्रश्न. हा, विचारा माताजी. आवाज येत नाही तुमचा, अनम्यूट करा. वर्धनचा अर्थ काय आहे? वर्धन म्हणजे वर्धन, वाढवणे, विकास करणे, विकास करणे. विकास करणे. आनंदा बुरी वर्धनम प्रतिपदम पूर्णामर्था आस्वादनम. ओके ओके. स्वतःचं नामजप केल्यामुळे आपल्याला काय होतं? हृदयामध्ये अमृत नाश होतात, हळूहळू भक्ती आपली वाढते. वर्धन म्हणजे वाढवणे. हा, चित्रा सखी माताजी विचारा. हरे कृष्णा प्रभूजी, जे पॉइंट होतं ना, ब्राह्मण भगवंतांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला नाही, म्हणजे ते समजलं नाही पॉइंट तो. हा, ते जर शब्द जरा वेगळ्या प्रकारे मांडायला पाहिजे. दुरुपयोग केला म्हणजे भगवंतांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुणाला? मनुष्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर गेल्या वेळेस आपण चर्चा केली होती, सुचिना श्रीमता हे योगभ्रष्ट जे आहे ते स्वातंत्र्याचा योग्य उपयोग केला. भगवंतांनी भक्ती करण्यासाठी मनुष्य देव दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे, सर्व स्वातंत्र्य दिलेलं आहे, सुविधा दिलेल्या आहेत. त्याचा आपण योग्य वापर केला आणि काही कारणास्तव भक्ती जर अपुरी राहिली तर पुढच्या जन्मामध्ये ब्राह्मण परिवारामध्ये जन्म होईल. तर म्हणून ह्या ब्राह्मणाने याचा जन्म झालेला आहे. त्यांनी पहिल्या जन्मामध्ये दुरुपयोग केला नाही आपल्या ह्याचा. भक्ती केली पण अर्धवट राहिली म्हणून त्याला ब्राह्मणाचं शरीर प्राप्त झालेलं आहे. पण कुत्रा जो होता तो पण मनुष्य होता, पण त्याने दुरुपयोग केला जीवनाचा, कुत्र्याप्रमाणे जीवन जगला. पण भगवंताने म्हणले अरे तुला मनुष्य जीवन दिला होता भक्ती करण्यासाठी, तू कुत्र्याप्रकारे जगला तर मग आता काय बन, तू कुत्रा बन. हे आता महाप्रपंच. ठीक आहे माताजी, समजलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर? तर नकली परोपकारी आहे. ज्यांचा जन्म आत्ता ब्राह्मण कुळात ज्यांचा जन्म आहे त्यांना हा प्रभूजी, ते आपण असे विचार करू शकत नाही की ते सर्व भ्रष्टच होते काय गेल्या वेळेस, असं समजू शकत नाही. असं तुम्ही म्हणू नका की संपूर्ण पहिल्या काळामध्ये ते भक्त होते पण भ्रष्ट झाले, काही भक्ती पूर्ण झाली म्हणून ते ब्राह्मण नाही. काही काही जन्मानुसार पण झालेले असतात, पण प्रत्येकाच्या कर्मानुसार अशा प्रकारे. तर आपण महत्वाचा उद्देश हे नाही की चातुर्वर्ण्य मयासर गुण कर्मानुसार कुठल्या परिवारामध्ये जन्म झाला हे महत्वपूर्ण नाही, तर आपले गुण आणि कर्म महत्वपूर्ण आहेत. अशा ते आवश्यक आहे, महत्वाचे. तर कुणी ब्राह्मण परिवारामध्ये जन्म झाला असेल, होऊ शकतं त्याचा झालेला असेल, आपल्या कुळामध्ये त्यांचा पहिला ब्राह्मण परिवारामध्ये त्यांचा पुत्र ब्राह्मण परिवार झाला तर त्या प्रकारे ब्राह्मण परिवार होऊ शकतो. पण आपण ह्या ठिकाणी चर्चा करतो की ज्यांच्या भक्ती अपूर्ण राहिली तर ते पुढे जाऊन श्रीमंत आणि ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊ शकतात आणि राहिलेली भक्ती पूर्ण करतात. तर आता हे प्रभूजी जर म्हणत असतील की मी पण पहिले ब्राह्मण होतो किंवा भक्ती राहतात, तर ब्राह्मण कुळामध्ये चांगलं तुम्ही भक्ती करता, चांगली गोष्ट आहे. पण जो प्रश्न आहे की हा, असं नाही की सर्वच लोक भ्रष्ट आहेत अशा प्रकारे, पण काही दोन्ही होऊ शकतात अशा प्रकारे. कुळामध्ये पण जन्मलेले आहेत आणि काही भ्रष्ट पण झालेले अशा प्रकारे. तुम्ही गेल्यावर पण हा प्रश्न विचारला होता, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर वैयक्तिक रूपाने जर भेटला कधी तर तुम्हाला सांगता येईल आणखी. देहात्म बुद्धीच्या स्तरावर व्यवहार करतात, फक्त शरीराची सेवा करतात. कपडे देणे, औषध देणे, खायला देणे, ही सेवा परोपकारी, नकली परोपकारी आहे संपूर्ण. बुद्धीच्या स्तरावर व्यवहार करतात, देहात्म बुद्धीच्या. शरीराच्या स्तरावर व्यवहार करतात, आत्म्याच्या स्तरावर करत नाहीत. तिसरा आहे मूर्ख. काय चांगला आहे आणि काय वाईट हे समजत नाही. आत्मा व भगवंताचा विस्तार परमात्म्याचे ज्ञान त्याला नाही. भगवंत काय आहे, आत्मा काय आहे, परमात्मा काय, याचं काही ज्ञान नाही. ते म्हणतात की आत्मा परमात्मा सर्व एकच आहे. मायावादच हे करतात संपूर्ण, आत्माचे परमात्मा. काय माझा विचारायचा काय प्रश्न?
हे जे आहे आपण आता बघतो की इकडे आणले ते आणले त्याच्यावर विकायला असतात त्यांनी पण सगळं हे करायला ते बोलतात की भगवंत ह्याच्यामध्येच आहे पण ह्यांची सेवा केली पाहिजे मंदिरात जायची काही गरज नाही. मानव सेवा माधव सेवा हा तर हे पण उचित आहे का? सर्व ह्याच कॅटेगरीमध्ये आहे सर्व. हा. नकली परोपकारी सर्व शुद्ध भक्ती नाहीये. तर ते दान देत आहेत तर याचा अर्थ आहे की त्या दानापासून त्यांना काहीतरी प्राप्त व्हायला पाहिजे त्यांना. निस्वार्थ पण नाही पण भक्ती निस्वार्थ आहे. तर कोणी प्रसाद देत आहे, हरे कृष्ण मंत्र देत आहे, तुम्हाला काही अपेक्षा काय त्यांच्याकडून नाही. त्याने फक्त चांगलं शुद्ध जीवन जेवण सुखी व्हावं हाच अपेक्षा बघतात. निस्वार्थ आहे. पण ह्या लोकांचं काय आहे, स्वार्थाचे म्हणजे नकली आहेत. म्हणजे दाखवतात एक, दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे अशा प्रकारे. तर त्या प्रकारे नकली परोपकारी आहे. पण भक्त असं जर काही सेवा करतोय, प्रसाद देतोय, औषध देतोय, शिक्षण देतोय, तो नकली करत नाही तो. कारण तो त्या जीवाला भगवंताच्या भक्तीमध्ये पण लावतोय तो अशा प्रकारे. मूर्ख आहे आत्मा भगवंताचा विस्तार परमात्म्याचे ज्ञान त्याला ज्ञान नाही, शरीरात्म्याचे काही ज्ञान नाही. तर हा मूर्ख आहे. त्याने हे नाही केलं पाहिजे. चौथा आहे परंपरेमध्ये न येणारे शास्त्र. परंपरे 4 परंपरा आहेत. ब्रह्म, रुद्र, कुमार आणि श्री सर्प 4 संप्रदाय. तर 4 संप्रदायामध्ये येणारे शास्त्र अधिकृत आहेत. आणि आपलं जे संप्रदाय इस्कॉन संप्रदाय ब्रह्म मध्वगड संप्रदायामध्ये ब्रह्माजी, नंतर नारद मुनी, नंतर मध्वाचार्य, माधवेंद्रपुरी आणि नंतर चैतन्य महाप्रभू आणि नंतर भक्ती सव्याचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. 4 अधिकृत संप्रदाय आहेत. तर याच्या व्यतिरिक्त जे शास्त्र आहेत तर ते वाचन केल्याने आपण काय होऊ शकतो, वाचन केलं नाही पाहिजे ते शास्त्र. परंपरेने शास्त्र वाचलं पाहिजे. प्रभुपादाने 80 ग्रंथ लिहिले आहेत. एवढे जर आपलं 60-70 वर्ष आयुष्य मिळालं एवढे जर वाचन केलं तरी संपणार नाहीत ते. बाकीचे ग्रंथ वाचायची आपल्याला आवश्यकता नाही. तर आपण भक्तिशास्त्रीमध्ये फक्त 4 पुस्तक आहेत. भक्तीमध्ये फक्त भागवतमच आहे, चैतन्यचरण आहे. पण बाकीचे अन्य पण ग्रंथ आहेत. असे 80 ग्रंथ लिहिले प्रभुपादांनी. आणि त्यांच्या शिष्याने प्रभुपादावर अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत 4 संप्रदायामध्ये. हा भागवतामध्ये पूर्ण 12 स्कंद आहेत, 18 पुस्तक आहेत भागवतांचे. संप्रदायामध्ये आपलं आहे. परंपरेमध्ये येणारं शास्त्र आहे भागवत. हा भागवत भक्ती वैभव मध्ये आहे. पहिले 6 स्कंद आहेत. आणि भक्ती सौरभवन 7 ते 12 आहे. आणि नंतर भक्ती सिद्धांत जे आहे चैतन्य चरितार्थ आहे, ते 13 ते 18 आहे अशा प्रकारे. 6 ते 12 स्कंद आहे पूर्ण. हा आणि भक्ती सिद्धांत म्हणजे चैतन्य चरितार्थ आहे. सध्या वेदांतावर अनेक भाषेत उपलब्ध आहेत. वेदांतावर अनेक भाषा आहेत वेदावर. त्यांच्यापैकी बहुतेक भाषेशील व्यासदेवापासून आरंभ झालेल्या परंपरेतील नाहीत. व्यासपासून आलेले नाहीत. अनेक भाषे परंपरेत नाहीत. गीता भागवत शास्त्राच्या विरुद्ध भाष्य अप्रमाणिक आहे. गीता भागवत शास्त्राच्या विरुद्ध भाष्य अप्रमाणिक आहे. तर भागवत जी भाषा आहे शास्त्राच्या विरुद्ध जर असेल तर ती अप्रमाणिक आहे. पण ही गीता कोण लिहिलेली आहे, व्यास म्हणून लिहिलेली आहे. आणि भागवत पण व्यास म्हणून लिहिलेली आहे. म्हणून हे अधिकृत आहे आणि परंपरेमधून आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की गीता भागवत करीती सर्वण अखंड चिंतन विठोबाचे. तर परंपरेमध्ये येणारे शास्त्र म्हणजे प्रभुपादांनी जे लिहिलेले आहेत किंवा रामानुजाचार्य गीता आहे, मध्वाचार्याची गीता आहे, जे आचार्याची गीता अधिकृत आहेत. पण आपल्यासाठी श्री प्रभुपाद आणि संस्थापकाचार्य यांनी जे लिहिलेलं पुरेसं आहे. 5वा आहे राजकारणी व्यक्ती. सतत कोणत्या तरी भौतिक लाभाच्या पाठीमागे असतात. आम्ही हे करणार, काहीतरी करणार, मत द्या मला त्यासाठी. या लोकांचा संग नाही केला पाहिजे. नास्तिक भगवंताचा अस्तित्व मान्य करत नाहीत. जगताबद्दल कोणतीच माहिती नाही त्यांना, आध्यात्मिक जगताबद्दल. भौतिक जगत काय, आध्यात्मिक जगत याच्याबद्दल कुठली माहिती नाही त्यांना. तर हे कोण आहेत, नास्तिक आहेत. ह्यांचा संघ नाही करायचा आहे. आध्यात्मिक वर्धन करायचं आहे, वर्धन करायचं, भक्ती वाढवायची आहे. तर ह्या लोकांचा संघ नाही करायचा. एवढे लोक आहेत संपूर्ण. 6 लोक आहेत. मग संघ कोणा करायचा, त्या ठिकाणी सांगितलं की संघ करायचा नाही. तर संघ कोणाचा करायचा आहे. संघ कोणाचा करायचा आहे, आचार्य. आचार्य म्हणजे कोण आहे, अनुपश्यंती, अनुसरण. पश्यंती पाहतो. आचार्य म्हणजे जो अनुपश्यंती, अनुसरण करतो. कुणाचं अनुसरण करतो, आपल्या गुरुचं अनुसरण करतो. पश्यंती म्हणजे पाहतो. अशा प्रकारे दिव्य चक्षुने तो पाहतो. अनुपश्यंती अनुसरण आणि पाहणे, म्हणून त्याला आचार्य म्हटलेलं आहे. वस्तू उड्या डोळे न पाहता आचार्याचे अनुसरण केले पाहिजे. प्रत्येक जे आचार्य आहेत त्यांचे गुरु असतात, त्यांचे गुरु असतात. जसं प्रभुपाद आहे त्यांचे गुरु, त्याच्या गुरुचे गुरु, गुरुचे गुरु, आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण आहेत
सर्वांचे गुरु आहेत. म्हणून त्यांचं उघड्या डोळ्यानं बघा आचार्याचे अनुसरण केलं पाहिजे. त्यांनी कशा प्रकारे भक्ती मार्ग शिकवलेला आहे तर ते आपण जीवनामध्ये अनुसरण केलं पाहिजे. अनुसरण आणि अनुकरण वेगळं आहे. अनुसरण म्हणजे नकल करणे, अनुसरण म्हणजे दाखवलेल्या मार्गावरून चालणे. का काय केलं पाहिजे? आचार्याचा संघ काय केला पाहिजे? का भौतिक दोषामुळे आपण वस्तूचे यथार्थ रूप पाहू शकत नाही. आपल्याकडे किती प्रकारचे दोष आहेत? 4 प्रकारचे दोष आहेत. आहे की नाही? अपूर्ण इंद्रिय चुका करतो, भ्रमित असतो आणि फसवण्याची वृत्ती प्रत्येकामध्ये आहे. म्हणून या वस्तूचे यथार्थ रूप स्वरूप आपण पाहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आचार्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहिलं पाहिजे. आचार्य अशा प्रकारे श्रेष्ठ उगमापासून श्रवण केल्याशिवाय योग्य दृष्टी प्राप्त होत नाही. श्रेष्ठ उगमापासून वेद भगवताच्या मुखातून आलेले ज्ञान आहे. व्यास म्हणून वर्णन केलेलं आहे श्रीमद भागवत मध्ये. म्हणून श्रेष्ठ उगमापासून श्रवण केल्याशिवाय दृष्टी प्राप्त होत नाही. म्हणून गुरुपूजेमध्ये वर्णन करतो आपण, चक्षुदान दिलो जेई जन्मे जन्मे स्वर्गोषे. भगवंताच्या मुखातून निघालेले वैदिक ज्ञान हे सर्वोत्तम उगम असताना आहे. तेने ब्रह्महृदय आदी कवये मुह्यन्ते सूर्या. श्रीमद भागवतचा पहिला अध्याय, पहिला स्कंद, पहिला श्लोक. भगवंताने सुरुवातीला हे वेदाचं ज्ञान जे आहे ब्रह्माजीला भगवंताने दिले. नंतर मग व्यास मुनी नंतर त्याच्या पुढे हे केलं ब्रह्मादेवाने, नारायण व्यास. दुसरा आहे परंपरा. तर संघ कोणाचा करायचा? आचार्याचा करायचा आहे. दुसरा आहे परंपरेचा करायचा आहे. वैदिक सत्य गुरु शिष्य परंपरेनुसार येते. वैदिक सत्य जे आहे ज्ञान जे आहे परंपरेनुसार येते. परंपरा विना मंत्र ही निष्फला. म्हणून शास्त्र परंपरा हे अधिकृत आहे. जे काही गोष्ट आपण करतो ते परंपरेनुसार आली पाहिजे. वैदिक सत्य गुरु शिष्य परंपरेनुसार येते. भगवान श्रीकृष्ण, ब्रह्माजी, नारद, व्यास आणि नंतर त्यांचे शिष्य जे आहेत व्यासाचे शिष्य मध्वाचार्य, माधवेंद्रपुरी, अशा प्रकारे 32 आचार्य भक्तिवेदांत स्वामी रूपात. प्राचीन काळात लोक बुद्धिमान व तीव्र स्मरणशक्तीचे होते. प्राचीन काळामध्ये लोक बुद्धिमान तीव्र स्मरणशक्तीचे होते. म्हणून गुरुमुखातून ऐकून अनुसरण करत होते. एकदा गुरुकडून श्रवण केलं की काय करायचे? श्रुतीधर व्हायचे ते. पण कलियुगामध्ये काय आहे? प्रायनाल पैशा कलस्मिनी युग जना मंदा सुमंद मध्ये मंद भाग्य उपरता. कलियुग मंद सुमंद आहेत, मंद भागी आहेत, अभागी आहेत, मार्ग चुकलेले आहेत. कलियुगामध्ये लोकांमध्ये एक बी चांगला गुण नाही, सर्व अभागी आहेत. त्याच्यामध्ये एकच चांगला गुण आहे की भगवंताचं नाम स्मरण करेल. अशा प्रकारे तर म्हणून स्मरणशक्तीचे होते. पण कलियुगातील हे लोक जे आहेत संपूर्ण अशा प्रकारचे आहेत. त्यासाठी व्यास मुनीने जे आहेत हे वेदांत सूत्रावर काय लिहिले? श्रीमद भागवत भाष्य लिहिलेलं भागवतमचं. म्हणून हे गुरुमुखातून ऐकून अनुसरण करत होते. पण शास्त्र आहे कलियुगामध्ये, शास्त्राचा हे आपण केलं पाहिजे. शास्त्र काय? श्रीमद भागवत आहे. व्यास देवाची अंतिम पूर्ण कृती आहे. वेदांत सूत्रावर भाष्य लिहिलेलं आहे. संपूर्ण व्यास देवाचं अंतिम पूर्ण कृती आहे. वेदांत सूत्रावर स्वाभाविक भाष्य आहे. भगवद्गीता भगवंताची वाणी आहे. हे पण व्यास म्हणून लिहिलेली आहे. महाभारतातील भीष्म पर्वामध्ये याचं वर्णन आहे अशा प्रकारे की भगवंताची वाणी आहे. त्यामध्ये किती श्लोक आहेत? 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. आणि सर्व उपनिषदाचं सार आहे भगवद्गीता. म्हणून तुकाराम आनंदात गीता भागवत करती सर्वांना आकर्ण चिंतन विठोबाचे. उपनिषद, वेदांत सूत्र, वेद, गीता, भागवत यांच्यात सुस्तपणा व एकमत आहे. उपनिषद, वेदांत सूत्र, गीता उपनिषदामध्ये वेदांत सूत्र म्हणजे भागवत आहे, वेद आहे, 4 वेद, भगवद्गीता, भागवत यांच्या सुसूत्रपणा व एकमत आहे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा विरोधाभास नाहीये. गीता वेगळं सांगते, भागवत वेगळं सांगते की कृष्ण भगवान नाही किंवा कृष्ण आहेत. तर सर्वांचा उद्देश उपनिषद, वेदांत, वेद, उपनिषद, भागवत यांचा सर्वांचा उद्देश कृष्ण भगवंत आहेत, त्यांची भक्ती केली पाहिजे. सर्वांमध्ये एकमत आहे. कोणीही व्यासदेवांचा आचार्याच्या उद्देशाशिवाय वेदाबद्दल कोणताही निष्कर्ष काढू नये. कारण भगवंताने त्याच्या विविध शक्तीवर या आचार्याची पूर्ण श्रद्धा आहे. तर भागवत ह्या आचार्य आणि व्यास म्हणून जे लिहिलेलं आहे की आचार्याच्या उपदेशाशिवाय यांचा उपदेश सर्व काही आहे. ह्या उपदेश सोडून दुसरा कुठला निष्कर्ष नाही काढला पाहिजे. अरे एवढी श्रेष्ठ दिलं नाही, दुसऱ्या आचार्याचा मी वाचन केलं ते केलं मला जास्त ज्ञान प्राप्त होईल. हे जे काही दिलेलं आहे व्यास मुनीने भागवत मध्ये, कृपादाने गीतेमध्ये सर्व काही दिलेलं आहे, सर्व काही पूर्ण आहे आणि आपल्याला भक्ती करण्यासाठी पुरेसं आहे. तर हे सोडून बाकीचं कोण बाबा आहे, कोण देवी आहे तिकडे आपल्याला जायची गरज नाही.
तर ह्या पूर्ण श्रद्धेने हे केलेलं आहे, म्हणा त्यांच्यावर आपली पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. उत्तम अधिकारी शेवटचा एक भाग आहे आता, की उत्तम अधिकारी कोण आहे. हरे कृष्ण प्रभुजी. हा हरे कृष्ण. हा विचारा. हा नाही प्रभुजी, आज कोणता हे चालू आहे, कारण मला नीट लिंक कळाली नाही, तर मी तिसऱ्या चौथ्याच्या लिंक वरती होते. आता कुठल्या आज तिसऱ्याचे? आज पाचवा आज सहावा 5 आहे का? आणि 6 आहे माताजी. हा ईशोपनिषद मग मंत्र त्याची, क्रमांक 5 आणि 6. हो पण मला त्याची लिंक नाही मिळत आहे. कसली लिंक? आज आम्ही चर्चा मी करणार, आज टाकणार युट्यूबवर त्याची. 3 आणि 4 हो गेल्यावर झालं होतं, ते टाकलं होतं. तर हो, आज पण आम्ही आता मला पुन्हा ते उत्तम अधिकारी वगैरे ते आधीचीच मिळाली. हा मग आजची लिंक कुठे आहे, कोणती आहे? कुठली? आजच्यासाठी लिंक? माताजी तुम्ही त्या लिंकवरच उपस्थित आहात. आता तुम्ही जे लिंक केलेलं आहे त्या एकाच लिंकवर आमचा सर्व पण कार्यक्रम चालू आहे संपूर्ण. पण ते उत्तम अधिकारी आहे का? हा त्याच्यामध्ये पण 3 चालूच आहे. याच्यामध्ये उपदेशामध्ये होतं, ईशोपनिषदमध्ये मध्ये आहे, हा भक्तिरथामृतमध्ये हा आहे, भगवद्गीतेमध्ये पण सर्व ठिकाणी उत्तम, मध्यम, कनिष्ठ होणार आहे. आता हे चालू आहे, बरोबर. तुम्ही बरोबर आहे. मंत्र क्रमांक 6 बद्दल चर्चा करतोय आणि हा हा शेवटचा आहे उत्तम अधिकारी, आणि शेवटच्या हा 10 हा मिनिटांमध्ये आपला क्लास संपणार आहे. ठीक आहे. हा हा ओके. मला युट्यूबवर टाकलं जाईल, नंतर तुम्ही परत श्रवण करू शकता, किंवा तुमच्याकडे नोट्स आहे, नोट्स पण प्रिपेअर करू शकता, किंवा पुस्तक असेल हम्म. पुस्तक पण करू शकता. तर उत्तम अधिकारी आहे भगवद्गीता 18 अध्याय 54 श्लोक आहे. धर्मभूत प्रसन्नात्मा न शोचते कांक्षते सम सर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम. तर हा ब्रह्मभूत अवस्थेमध्ये कोण आहे? ब्रह्मभूत अवस्था, तो भूत अवस्था नाही, तर तो काय आहे? प्रत्येक जीवात्म्याला बंधुभावाने पाहतो. ब्रह्मभूत अवस्था म्हणजे काय? प्रत्येक जीवाला बंधुभाव, प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे, भगवंत पिता आहेत, प्रत्येक जीवाला बंधूच्या रूपाने तो पाहतो. आणि भौतिक शरीरातील जीवात्म्याला पाहतो व त्याची त्या स्तरावर सेवा करतो. तर त्या जीवात्म्याला भगवंताचा अंश पाहतो आणि त्या जीवात्म्याची त्या स्तरावर सेवा करतो. जसं आपण भगवंताची सेवा करतो, आरती करतो ना भगवंताची, भगवंता कधी मत्सर करत नाही, तर त्या प्रकारे त्या जीवावर तो आदान प्रदान करतो. तर अशा प्रकारे उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी याच्याबद्दल आपण चर्चा केली. तर तर हे पहिलं आपण पाहिलं की कनिष्ठ अधिकारी आहे, मध्यम अधिकारीची काय लक्षणं आहेत, नंतर उत्तम अधिकारी काय पाहिलं. तुम्ही अशा प्रकारे उत्तम अधिकारी आपल्याला बनायचं आहे, मध्यम अधिकारी बनायचं आहे, तर दृष्टिकोन कसा प्रवर्धन केलं पाहिजे, तर अशा प्रकारे कोणाचा संग करायचा आहे, कोणाचा नाही करायचा, ते आपण सर्व प्रकारे अशा प्रकारे चर्चा केली. तर अशा प्रकारे हे आपण मंत्र 5 आणि 6 आज पूर्ण केलं, आणि पुढच्या परत त्याचं आपण पुनरावलोकन करू. आणि कोणाला काही शंका समाधान असेल तर आपल्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत, कोणी विचारू शकता. हा चालेल. त्याची वेगवेगळे लक्षण आहेत. तर आपण कसं आहे, प्रयत्न केला पाहिजे, किंवा मग आपण वेळ वाटून टाका. तर जसं आपल्याला तुमचे गुण येत जातात. जसं आता उत्तम अधिकारी आहे, ते सगळ्यांना सहभावाने पाळणार आहे. हा ते कनिष्ठ, आपले कनिष्ठ एवढं काय सर्व खाली एक द्या, नंतर बाकी सर्व divide करा. कनिष्ठ सहभाग असेल तर आपल्याकडे ते चेतना नाही. आपण ऍक्टिंग करत जाऊ की आपण सगळ्यांना आहे ना याच्यामध्ये पास. तसं ते ऍक्टिंग केली पाहिजे, किंवा मग आपण वेट केलं पाहिजे की आपले भक्ती जसे जसे वाटत आहे ते गुण येतील. तर प्रभुपाद म्हणतात तुमच्याकडे ठीक आहे गुण नाहीये, तर उत्साह नाहीये, तर कमी कमी ऍक्शन तर करा उत्साहाची, की मी उत्साह बनण्यासाठी. अशा प्रकारे तुम्हाला पेपर पाहिजे, पेपर पण वाचायला लागेल. घरी नाही तर पेपर आहे. तर ठीक आहे, तुम्ही म्हणताय की सुरुवातीला मी कनिष्ठ स्तरावर आहे, तर मध्यम बनायचं आहे कमीत कमी, तर त्या व्यक्तीचा संघ केला पाहिजे आपल्याला. हळूहळू संघ केल्या संघाचा परिणाम आहे. अशा प्रकारे असं सुरुवातीला ऍक्टिंग नाही करायचं आपल्याला मध्यम अधिकारी बनायचं, पण त्याचा सहन केला पाहिजे, आणि हळूहळू भक्ती केली तर आपण मध्यम स्तरावर येऊ शकतो. हा त्याने घर सोडून तर काय जायची गरज नाही, घरातच राहा तुम्ही. संघ करणे म्हणजे काय, त्याच्याकडे जास्त ऐकायचं नाही. राहणे आणि संघ करण्यामध्ये अंतर आहे. भक्ताचा संघ सर्व वाटून केलं सगळं. तर संघ करणे म्हणजे काय, त्यांच्याकडून जास्त ऐकायचं नाही, त्यांचं ज्ञान वगैरे ऐकायचं नाही. ते म्हणतील की नाही तुम्ही हे काय करता, तुम्ही आमच्यासारखंच वागा, आमच्यासारखंच खा,
ते नाही करायचं. ते घर सोडून जायचं नाही, आपलं घरीच राहा तुम्ही, परिवार सोडून कुठे जाऊ शकत नाही, पण त्याचा संग नाही करायचा अशा प्रकारे. त्यांच्याकडून ऐकायचं नाही आपल्याला. त्यांचं तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान ऐकायचं नाही. त्यांच्याबरोबर असंच नसल्याने नाही करायचं. हा हा तुमच्यावर खाली खाली दाखवायचं नाही. ठीक आहे, इकडे पण आहे. हा विचारा चित्र असं की माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी विभाग 2 जे आहे ना, कोणाचा संग करू नये, तर त्यामध्ये हा नकली परोपकारी जे लिहिलंय, देहात्म बुद्धीच्या स्तरावर व्यवहार करतात म्हणजे कोण? नकली देहात म्हणजे स्तरावर फक्त शारीरिक स्तरावर आहे. कपडे देणे, अन्न देणे, मेडिसिन देणे, सर्व देहाचे फक्त ते शरीराचे संबंध पाहतात. त्या जीवाला भक्तीमध्ये लावत नाहीत ते अशा प्रकारे. जसं अन्नामृत आहे, हा हा सर्व, पण त्यांना भक्ती देत नाही. हा तुम्ही ते करताय ठीक आहे, पण त्याच्याकडे त्यांना भक्तीचं ज्ञान दिलं पाहिजे, ते महत्वपूर्ण आहे. ते म्हणजे महत्वाचं. प्रभूजी ते लोक फक्त दान करतात हा याचा भक्ती अर्थ देत ना. नाही, हा, शारीरिक भक्ती स्तरावर देत नाही, करतात. दान. शारीरिक स्तरावर करतात, आत्म्याच्या स्तरावर करत नाही. भक्त जो आहे कार्य करतो आत्म्याच्या स्तरावर करतो. प्रत्येक जीवाला भगवंताच्या सेवेत लावण्याचा प्रयत्न करतो तो, जेणेकरून नेहमी तो सुखी होईल. ठीक आहे. जयंत कुलकर्णी पूर्वी काय प्रश्न होता तुमचा? जयंत कुलकर्णी पूर्वी काय प्रश्न आहे तुमचा का? गेले का प्रभूजी? प्रभूजी हा विचारा विचारा. तो व्हिडिओ आवाज येतो मला, म्हणून मी इको येतो, तुमचा इको येतो, बोला काय प्रश्न आहे? नाही, व्हिडिओ दिसत नव्हता ना, म्हणून मी ते आता पण दिसत नाही तुमचा व्हिडिओ. आता दिसतोय. आता पण नाही दिसत. हा ते मी कॉम्प्युटरवर लावलंय ना, त्यामुळे ते मायक्रो काय हे दिसत नाही त्याच्यावर. ठीक आहे, काही प्रश्न नाही तुम्हाला? काही प्रश्न नाही ना? नाही प्रश्न काय नव्हता. तुमच्या नोट्स राहिलेले माझ्याकडे, नोट्स कुणाकडे पाठवायचे तुमच्या? हो नोट्स मी येऊन जाईन मध्ये. लवकर या संपन्नाच्या अगोदर. होय होय. हरे कृष्ण प्रभु जी, हरे कृष्ण। हाँ बोलिए माता जी। हरे कृष्ण। हाँ प्रभु जी, मैं ये बोल रही, सॉरी, मी हे म्हणत होती की जे 2 श्लोक आपल्याला करायचे आहे ते कुठला नंबर आहे? पहिला ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय आणि ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगता जगत तेन त्यक्तेन भूमिका मा कर्ता कश्चित्. ईश स्तुती आणि पहिला मंत्र तो पाठ झालेला आहे सर्वांचा. आता जरी लिहायला सांगितलं तर ते देतील भक्त लोक सर्व.